थोडंसं मागल्या आठवड्यात जो मी तुम्हाला होमवर्क दिलेला होता, त्याच्या संदर्भात काही. मी तुम्हाला बुद्धिझम मधले लिटरेचर पाहायला सांगितलेले होते. व्हॉट इज विनय पिटिका, ओके, व्हॉट इज अभिधम्म पिटिका, ओके, व्हॉट इज सुत्त पिटिका. याच्या संदर्भात कोणी रीडिंग वगैरे केलेलं आहे का? आणि एन्शंट इंडियाचा जेवढा पार्ट शिकवला आपण किंवा जेवढा पार्ट थोडासा गो थ्रू झालो, त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत का, की वाचल्यानंतर तुम्हाला नव्याने काही प्रॉब्लेम्स समोर आलेले आहेत? अंडरस्टँडिंगला थोडंसं अवघड जातंय म्हणा किंवा इतर काही प्रॉब्लेम आहेत अबाउट एन्शंट इंडिया. जेवढे 4 लेक्चर्स आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट केले, त्या इन्व्हेस्टमेंटचं आउटपुटच्या संदर्भात मला जरा थोडंसं मला त्याच्या संदर्भात इनपुट्स हवेत. प्लीज थोडंसं मला मागल्या आठवड्यात जेवढं काही पाहिलं आपण एन्शंट मधलं, त्याच्या संदर्भात थोडे इनपुट्स द्या. त्याच्याबरोबर मी जो होमवर्क दिलेला होता, की लिटरेचर ऑफ बुद्धिझम आणि लिटरेचर ऑफ जैनिझम याच्या संदर्भातलं मला अभिधम्म पिटिका, सुत्त पिटिका हे आणि विनय पिटिका हे कशाशी संदर्भात आहे, एवढं मला जरा थोडंसं इनपुट्स द्या. इफ पॉसिबल तुम्ही जर व्हिडिओ ऑन केलात तर खूप चांगलं राहील. अदरवाईज चॅट बॉक्समध्ये इनपुट दिला तरी काही हरकत नाही किंवा तुमच्या काही शंका असतील तर त्या सांगा. यापैकी रीडिंग कोणाकोणाचं झालं? एन्शंटचं बुक रीडिंग कोणाकोणाचं झालं? राम शर्मांचं बुक एन्शंट इंडिया रीडिंग कोणाकोणाचं झालं किंवा कोणी कोणी सुरुवात केली आहे? किंवा इतर कोणतेही असेल, एन्शंटचं काही रीडिंग झालेलं आहे, सुरू केलेलं आहे आणि त्याचा काहीतरी फीडबॅक आपल्याला हवा आहे. तर कोणी सुरुवात केली आहे का एन्शंटची? 19 जण पार्टिसिपंट्स आहेत. एकानंही वाचायला सुरुवात केली नाही का? ओके, ठीक आहे. एनी डिफिकल्टीज? जुवेरिया, एनी डिफिकल्टीज देयर? 7 चैप्टर्स रीडिंग करने के बाद आपको कुछ डिफिकल्टी आई या? इज एव्हरीथिंग ओके विथ रीडिंग? आणि इतर कोणी? रेग्युलरली अटेंड करणारे अमृता, स्नेहा, प्राजक्ता, आय थिंक यू आर रेग्युलर स्टुडंट्स. सो तुम्ही काही वाचन केलेलं आहेत का? जर तुम्ही आत्ता नाही शिकवत, ज्यावेळी शिकवलं जाते त्यावेळी जर वाचलं नाही, तर तो तुम्हाला पुन्हा अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम येतात बरं का. सो प्लीज जसं जसं वाचन होते किंवा जसं जसं तुम्हाला सांगितलं जाते, शिकवलं जाते, गाईड केलं जाते, तसं तसं तुम्ही ते रीडिंग करणं अपेक्षित आहे. एकूण 20 स्टुडंट पैकी फक्त एकानं रीडिंग सुरू केलेलं आहे. इज इट मोस्ट ऑब्वियस की थोड्याशा अडचणी येतील तुम्हाला जसं जसं रीड कराल तसं तसं. पण थोडंसं तुम्हाला अंडरस्टँडिंग होते का नाही हा फीडबॅक मला हवा होता. जुवेरिया, आपने पढ़ा है तो आपको कुछ ये हुआ है, कुछ डिफिकल्टीज आई है या कुछ इनपुट्स चाहिए या आपके कुछ अ, उसके बारे में थॉट्स हो तो बताइए. सर वो इंडिया फ्रॉम 200 BC टू AD 300 है ना, उसमें बहुत ज्यादा कंफ्यूज हो गया, समझ में ही नहीं आ रहा था वो, फिर मैं थोड़ा सा खाली पढ़ दी बस. ओके, डिफिकल्टीज मतलब आपको कंफ्यूज मतलब क्या हो रहा है? वो है ना मौर्य समाज का था, उसके बाद का है ना, मतलब उसके बाद का थोड़ा सा समझ में नहीं आ रहा है मेरे को, मतलब ओके, इन लोग आपको उन क्रोनोलॉजी मेरा से अभी मैंने स्टार्ट किया है, असल में अभी प्रिपरेशन स्टार्ट किया है, ठीक है, ठीक है. तो यही मेरा फर्स्ट है, ओके, रीडिंग भी फर्स्ट है. ठीक है, ठीक है.
कुछ कोई दिक्कत नहीं। आप जब पढ़ रहे हैं तो क्रोनोलॉजी समझ में नहीं आ रही है या जो कुछ बताया जा रहा है वो समझ में नहीं आ रहा है? नहीं नहीं, मेरे को मालूम है, अभी ये मौर्य समाज तक है ना बहुत अच्छे से समझ में आया। उसके बाद जो ये स्टार्ट हुआ ना, फिर समझ में आया कि ये उनके बाद है, उसके बीच में भी फिर मौर्य समाज का आघुसाड़ है, फिर मेरे को आगे को थोड़ा सा जमलिंग हो गई। ओके, इट इज मोस्ट ऑब्वियस। मैं बताता हूँ आपको कैसे पढ़ना है। थोड़ा सा ये ध्यान में रखिएगा, जब आप पढ़ रहे हो तो आपके सामने एटलस होना चाहिए। ओके, आपने एटलस लिया है? नहीं सर, अभी सिर्फ एनसीईआरटीज ही आई है। ठीक है, ठीक है। आप एक काम करिएगा, नजदीक के शॉप में जाइएगा और एक एटलस, ऑक्सफोर्ड का स्टूडेंट एटलस रहता है, वो लेके आइएगा। उसमें ना 5 या 6 पेजेस में आपको सब एंशियंट हिस्ट्री और मिडिवल की जो हिस्ट्री है उसके हिसाब से, जो डायनेस्टी है उनके हिसाब से उन्होंने आपको एक मैप दिया है। ओके, वो मैप को आपको साइड में रखना है जब साइड बाय साइड जब आप पढ़ रहे हो। और वो जो बता रहे हैं कि यहाँ ये हुआ, वहाँ वो हुआ, इसने ये किया, उसने वो किया, आर्ट में ये तरक्की, इस तरह की तरक्की हो गई, अदरवाइज सोशल और इकोनॉमिक पॉलिटिकल स्टेटस ऐसे था। ये जो बताया जा रहा है वो लिंकेजेस के हिसाब से पढ़िए। पहले तो जानने की ये कोशिश कीजिए कि आप एंशियंट इंडिया की ओल्ड एनसीईआरटी पढ़ रहे हैं या न्यू एनसीईआरटी पढ़ रहे हैं, थीम्स पढ़ नहीं, रहे हैं या ओल्ड ही ओल्ड आई है। पास्ट? ओल्ड ओल्ड। ओल्ड वाली, गुड। ठीक है, तो आपको ये समझना है पहले कि मैं एक काम करता हूँ नेक्स्ट लेक्चर में या नहीं तो आज शाम तक राकेश सर जी के पास आपको मैं एक क्रोनोलॉजी अरेंज करके पूरा हिस्ट्री का, एंशियंट और मिडिवल का एक क्रोनोलॉजी अरेंज करके उनके पास भेज देता हूँ। वो क्रोनोलॉजी का एक पीडीएफ निकालिए, जेरोक्स निकालिए, वो आपके सामने रखिएगा। एक एटलस आपके सामने रखिएगा और आपका जो बुक आप जिसमें से पढ़ रही हो, आप वो सामने रखिएगा। समझने की बात ये है कि जब आप मौर्यन एम्पायर पढ़ रही हो तो उनसे पहले जो भी इंडियन हिस्ट्री लिंक्ड थी वो सब नॉर्थ इंडिया के हिसाब से थी। वो आपको पहले ध्यान में रखना है। ओके, नॉर्थ इंडिया के हिसाब से मतलब क्या, मैंने जब बताया था कि हरप्पन सिविलाइजेशन वाज सेंट्रलाइज्ड इन सिंध रिवर बेसिन। ओके, सिंध के रिवर के बेसिन में हरप्पन सिविलाइजेशन थी। उसके बाद आर्यन के इन्वेजन के बाद हरप्पन सिविलाइजेशन के लोग और आर्यन इन्वेजन, आर्यंस, ओके, वो सब तकरीबन वो गंगा यमुना के दोआब में चले गए। मतलब वो जो नदियां है उनके जो ट्रिब्यूटरीज है उनके एरिया में चले गए। ओके, उनके यहाँ चले जाने के बाद बहुत कुछ टेक्निकल चेंजेस, सोशो पॉलिटिकल चेंजेस होने लगे। तो दिस इज इनिशिएशन ऑफ सिविलाइजेशन, न्यू सिविलाइजेशन, रूरल सिविलाइजेशन इन इंडिया, ये मैंने बताया था। ओके, तो उसका हिसाब उसका लिंकेज किससे है कि ज्योग्राफी ऑफ इंडिया से उनका लिंकेजेस है। तो आपको थोड़ा सा ज्योग्राफी वो ध्यान में रखना है। उसके बाद मैंने ये भी बताया था कि इस इस पीरियड के दौरान साउथ इंडिया में क्या चल रहा था। तो साउथ इंडिया में सिविलाइजेशन थे या नहीं थे, ये क्वेश्चन हमने लास्ट सेशन में देखा था। उसमें मैंने एक दक्षिणापथ कह के एक वर्ड बोला था, याद है आपको? ओके, तो दक्षिणापथ के बारे में क्या है कि वहां से आगे, वहां सिविलाइजेशन उससे पहले जो थे वो प्रिमिटिव स्टेज में थे। प्रिमिटिव स्टेज मतलब क्या कि सबसिस्टेंस फार्मिंग वगैरह, जो स्टेट फॉर्मेशन होता है, नेशन स्टेट फॉर्मेशन होता है या एक एम्पायर फॉर्मेशन होता है, उसके बाद शुरू होने लगा। ये हमने देखा था। ओके, तो ये ध्यान में रखिएगा कि जैसे जैसे पीरियड आगे चलता जाता है वैसे वैसे एक्सपेंशन ऑफ एम्पायर होते जाता है और वैसे वैसे डायनेस्टीज चेंज होती जाती है। और उसके बाद ये ध्यान में रखिएगा कि सोशल और सोशो इकोनॉमिक चेंजेस कैसे रहते हैं। ओके, तो पढ़ने के लिए आपको बेसिकली ये याद रखना है कि जनरली क्रोनोलॉजी क्या है, कौन कहाँ लोकेट है। ओके, और उस लोकेशन से पहले, मतलब जब आप देखेंगे कि मौर्यन एम्पायर से पहले वहां महाजनपद थे, मौर्यन एम्पायर के बाद वहां शुंगाज कनवाज आए, उसके बाद सातवाहनाज आए, पालाज आए, प्रतिहाराज आए। तो ये जो क्रोनोलॉजी आपको जब समझ में आएगी तो उस क्रोनोलॉजी के बाद आपको ये ध्यान में आएगा कि आपका कंफ्यूजन बहुत ज्यादा कम हो गया है।
ओके, तो क्रोनोलॉजी ध्यान में रखने के लिए मैं आज आपको या कल शाम तक आपको मैं क्रोनोलॉजी एंशिएंट पीरियड मिडिवल का रेफरेंस के लिए दे दूंगा। उसका थोड़ा सा पीडीएफ आपके सामने रखिएगा और उसके हिसाब से चलते जाइएगा, एक एटलस, एक क्रोनोलॉजी और आपका जो बुक है वो। ओके, तो मुझे लगता है कि ये 3 रिसोर्सेस के हेल्प से आपका जो कंफ्यूजन हो रहा है कि कौन कहाँ आता है, क्यों आता है, उसका सिग्निफिकेंस क्या है, क्यों जाता है, ये जो आपका कंफ्यूजन हो रहा है वो कम होगा। और कोई दिक्कत है? जुवेरिया? ओके, ठीक आहे. चलेगा. बाकी कोणाला इतर काही? ठीक आहे. थोडंसं आज आपण मिडलकडे वळतोय. I want to ask one question to all of you. ओके. ज्याचं उत्तर मी ऍक्च्युली तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये दिलेलं होतं. आपण हिस्ट्रीचे साधारणतः 3 भाग पाडले. एन्शियंट पाडला, मिडीवल पाडला आणि मॉडर्न पाडला. पण हे कशाच्या बेसिसवर साधारणतः आपण हा पिरियड एन्शियंटचा आहे, हा पिरियड मिडीवलचा आहे, हा पिरियड मॉडर्नचा आहे असं सांगू शकतो? या प्रश्नाचं उत्तर मला आत्ता हवं आहे. सो तुमचे जे काही इनपुट्स असतील ते तुम्ही चॅट बॉक्समध्ये किंवा आता जसं अनम्यूट करून तुम्ही बोललात तसं त्या पद्धतीनं सांगू शकता. प्लीज रेज युअर हँड अँड स्पीक. ओके. की प्रश्न हा आहे, व्हॉट इज डिफरन्सेस किंवा हाऊ विल यू सेग्रिगेट एन्शियंट इंडिया फ्रॉम मिडिवल इंडिया, मिडिवल इंडिया फ्रॉम मॉडर्न इंडिया? What will be the factors which are dividing factors which can be said that this is ancient period, this is medieval period, and this is modern period? Can anyone? Can anyone? तुम्हाला जे काही माहिती आहे, जे काही अंदाज असतील ते सांगा. कारण आपण एन्शियंट मधनं मिडीवल कडे जाताना मागल्या वेळी मी काही तुम्हाला फॅक्टर्स सांगितले होते दॅट कॅन बी आयडेंटिफाईड ॲज अ ट्रायड्स और फॅक्टर्स विच कॅन बी अटॅच्ड विथ मिडीवल इंडिया. ओके. आणि एन्शियंटच्या इनिशियल फेजमध्ये म्हणजे ऋग्वेदिक, मौर्यन, गुप्ताज, हर्षाज यांच्यामधले, मग त्यातले मौर्यन एम्पायर मधले, महाजनपदाज मधले, ऋग्वेदिक पिरियड मधल्या काही फॅक्टर्स आणि त्यानंतर गुप्ता आणि हर्षाच्या पिरियड मधले काही फॅक्टर्स याच्यामध्ये सिग्निफिकंट चेंजेस झाले होते. दॅट चेंजेस विल कंटिन्यू इन मिडिवल इंडिया. ओके. आणि त्यातले काही फॅक्टर्स होते की विल नॉट कंटिन्यू इन मिडिवल इंडिया. So what factors can be identified as a segregating factors in ancient and medieval period? तुम्हाला जे काही माहिती आहे किंवा तुमचं आतापर्यंत तुमचं जे काही लिसनिंग झाले किंवा रीडिंग झाले त्याच्या बेसवरती तुम्ही इनपुट देऊ शकता. प्लीज. प्लीज एनीवन, तुम्हाला जे काही माहिती आहे, इथं आपल्याला बरोबर चूक काहीच शोधायचं नाहीये. फक्त इथं तुम्ही काय अंडरस्टँडिंग करता किंवा काय विचार करता आणि हिस्ट्रीच्या बाबतीत तुमचं थिंकिंग कशी होते हे थोडंसं आपल्याला अंदाज हवाय. कारण हिस्ट्री इज अ ओपन एंडिंग सब्जेक्ट. एव्हरीवन कॅन बी हिस्टोरियन. तुम्ही फक्त रेफरन्सेस शोधायचे, त्याचे सोर्सेस शोधायचे, त्याचं इंटरप्रिटेशन करायचं आणि त्याला एक काहीतरी योग्य कॉज अँड इफेक्टचं काय हे द्यायचं, आयाम द्यायचा. अभिषेक, अक्षय, अमृता, प्राजक्ता, वेगवेगळ्या तहसील कार्यालयात बसलेली विद्यार्थी मंडळी, मला एवढंच सांगा की एन्शियंट आणि मिडविल मध्ये सेग्रिगेट कसं करू शकता? याचं उत्तर आपण मागल्या आठवड्यात पाहिलंय. मागल्या रविवारी आपण याच्यावरती डिस्कशन केलेलं आहे. डिस्कशन म्हणण्यापेक्षा डिक्टेशन केलेलं आहे. आणि तुम्ही ते फेथफुली किंवा अगदीच भक्तिभावानं ऐकलंय ते. Someone want to say something? प्लीज. एन्शियंट आणि मिडविल मध्ये तुम्ही या पिरियड मध्ये नेमका आपण कुठला भाग एन्शियंट वाल्यांना म्हणतो आणि कुठला पिरियड आपण मिडविल वाल्यांना म्हणतो आणि तसं का म्हणतो? सगळी हिस्ट्री आपण एक अखंड हिस्ट्री म्हणून का म्हणत नाही? त्याच्यामध्ये सेग्रिगेशन करायचं कारण काय?
हॅलो. हा बोला. अभिषेक बोला. हॅलो सर, मी काय म्हणतोय तर हा प्रश्न जसा मराठीत आणि सोप्या भाषेमध्ये सांगाल तर बरं वाटेल जरा. क्वेश्चन कारण की तुम्हाला मराठीत हवा आहे. काय काही इंग्लिश शब्द काही समजत नाहीत म्हणून म्हटलं. ओके, ओके. ठीक आहे. प्रॉब्लेम काय आहे अभिषेक, की काही जणांना इंग्रजी समजत नाही आणि काही जणांना मराठीमध्ये थोडीशी अडचण येते. सो ड्युअल लँग्वेज वापरायचा मी प्रयत्न करतोय. प्रश्न असा होता, की प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत यांचं पिरियडच्या बेसिसवर किंवा कालखंडाच्या प्रमाणावरती आपण विभाजन कसं करतो? कुठला कालखंड एन्शंट आणि कुठला कालखंड आपण म्हणजे तुम्ही आता इथं जसं लिहिलेलं आहे, प्राजक्तानं लिहिलंय की एन्शंट हा 6000 बीसी पासून 650 एडी पर्यंत आहे आणि मिडविल म्हणजे प्राचीन भारत हा 6000 बीसी पासून 650 एडी पर्यंत आहे आणि मध्ययुगीन भारत 500 एडी पासून 1500 एडी पर्यंत आहे. हे विभाजन कशाच्या आधारावरती केलं जातं? आधार काय त्याला? प्राजक्ता गुड, तुम्ही उत्तर योग्य दिलंय की बाबा हा पिरियड आपण याच्या बेसवरती करतोय. पिरियडच्या बेसिसवरती तुम्ही सांगितलेलं आहे. मला फक्त उत्तर हे हवं, यामध्ये आणखी अजून इनपुट हवेत की एन्शंट मधल्या कुठल्या फॅक्टर्स होते की ज्या आपण मिडविल मध्ये पाहत नाही किंवा मिडविलला आपण मिडविल पिरियड सुरुवात झाली असं तुम्ही जे सांगताय 500 एडी पासून, ती तिथूनच का सुरुवात झाली? त्याच्या आधीपासून किंवा त्याच्या नंतर पासून अशी का सुरुवात नाही झाली? हॅलो. हा बोला. हा सर, जेव्हा मध्ययुगीन भारताला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ते मोहम्मद गझनी, परत ते मोहम्मद बिन तुगलक हे असे जे आक्रमणकारी आले मध्य आशियातून, तेव्हा भारताला एक नवीन बदल झाले भारतामध्ये. तेव्हापासून मध्ययुगीन भारताची सुरुवात झाली मला वाटतं. ओके. साधारणतः मग मला अभिषेक हे सांगू शकाल का, की हे जे आपण गजनी, घुरी वगैरे हे सल्तनत वगैरे म्हणतो, यांची सुरुवात हा कधी हा झाली? सुरुवात इन द तरी सेन्स इन्व्हेजन कधी झाले? इसवी सन 1200 मध्ये, 1200 मध्ये. 1100-1200च्या दरम्यान. ओके, ओके. गुड. म्हणजे तुमचं बऱ्यापैकी त्याच्यावरती रीडिंग झालेलं आहे. मग मला हे फक्त सांगा, की आपण आता इथं जसं प्राजक्तानं दिलंय, की मिडीव्हल म्हणजे युगीनचा काळ साधारणतः 500 एडी पासून सुरू होतो. फार फार तर आपण एक मिडवे काढू. एन्शियंट 650 ला संपतं आणि मिडविल 500 एडी ला संपतं. तर 600 एडी पासून आपण म्हणतोय, की मिडविल चालू होतं असं आपण कन्सिडर करू. तर मग साधारणतः ह्या 400 वर्षांच्या मधल्या सिग्निफिकन्स काय काय? म्हणजे ह्या म्हणजे 400 वर्षांमधला भाग आपण मध्ययुगीन म्हणावा की नाही म्हणावा? नाही, मला तर वाटतं की जेव्हा ते आले ना भारतामध्ये तुघलक हम्म, वगैरे, हम्म. तेव्हापासून मध्ययुगीन भारताची सुरुवात झाली ते पेशवाई संपेपर्यंत. ओके, म्हणजे तुमचं मत असं आहे की सल्तनत ज्यावेळी सुरू झाल्या किंवा इस्लामिक इन्व्हेजन ज्यावेळी सुरू झाले, मुस्लिम हा हा सुलतानांचे भारतावरती आक्रमण सुरुवात झाली, तिथून साधारणतः पेशवाईच्या अंतापर्यंतचा पिरियड हा मिडविल असायला हवा. म्हणजे साधारणतः हा, तुमच्या बरोबर. अंदाजानुसार 1000 एडी किंवा 1000 एडी पासून इसवी सन 1000 पासून साधारणतः आठ- 1820 पेशव्यांचा पाडाव साधारण 1818 ला झाला तोपर्यंत. 18, हा सॉरी, हा ओके. तिथपर्यंत. हो हो. ओके, ठीक आहे. गुड अभिषेक. थँक यू फॉर इनपुट. आणि काही सांगू शकता बाकी तुमच्याकडून? म्हणजे नाही, आणि काही तुम्हाला यात इनपुट ऍडिशन करायचे आहे? नाही नाही सर. ठीक आहे. इतर कोणी? गुड अभिषेक, थँक यू. इतर कोणी? प्राजक्ता, तुम्ही जे सांगितलेलं आहे सेग्रिगेशन, ते कशाच्या आधारावर केलंय असं वाटतंय तुम्हाला? प्राजक्ता, आर यू लिसनिंग? प्रश्न थोडासा महत्वाचा आहे. कितीही तुम्हाला इनसिग्निफिकंट वाटला तरी महत्वाचा आहे. कारण तुम्हाला यात बेसिक कन्सेप्च्युअली क्लॅरिटी येण्यासाठी हा प्रश्न महत्वाचा आहे. म्हणून थोडासा आपण याला वेळ देतोय. तर प्लीज तुमचे जे काही इनपुट्स असतील ते ऍड करा. प्राजक्ता, तुम्ही जे एन्शियंट आणि मिडीवल मधलं सेग्रिगेशन तुम्ही सांगितलेलं आहे ते योग्य आहे, पण ते का पाडलंय? तसंच का असावं? याचं उत्तर शोधून मला सांगा किंवा याचं उत्तर मला सांगण्याचा प्रयत्न करा.
जुवेरिया, कृष्णा, श्रेया, शीतल, इतर मंडळी, मोहिनी, जान्हवी, अक्षय, अमृता, आपल्या वेगवेगळ्या कार्यालयात बसलेली जनता, प्लीज लवकर सांगा रे. पुढे बराच आपला सिलेबस असतोय जो ज्या पिरियड मध्ये संपवायचं ठरवलंय त्यात संपणार नाही, मग विनाकारण लेक्चर्स लांबत राहतील. एनीवन? प्राजक्ता, तुमचं तरी उत्तर सांगा. ठीक आहे जयद, बोला. The question was that ki how can we segregate ancient and medieval period of Indian history? The question was that ki how can we segregate ancient and medieval period in Indian history? So please, if you have any inputs, add it in your chat box or directly say on your mic. प्राजक्ता, ठीक आहे. मे बी पुन्हा एकदा तुम्ही पॅसिव्ह मोड मध्ये जाऊ इच्छिता? एनीवन? बरं, मला ह्या गोष्टी सांगा की हर्षाच्या रीन मध्ये आपण काही कॅरेक्टरिस्टिक्स हर्षाच्या रीनचे बघितलेले होते. रीन म्हणजे साम्राज्य, ओके. रीन म्हणजे राज्यकाळ, ओके, मराठीमध्ये. तर हर्षवर्धन जो होता त्याच्या कार्यकाळामध्ये त्याच्या एकूण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम मध्ये आणि सोशो पॉलिटिकल सिस्टीम मध्ये, सोशो इकॉनॉमिक पॉलिटिकल सिस्टीम मध्ये आपण काही चेंजेस पाहिलेले होते. त्या चेंजेसचं आणि आफ्टर एन्शियंट इंडिया आणि मेडिव्हलच्या स्टार्ट मध्ये काही चेंजेस आपल्याला दिसतात किंवा काही चेंजेस फ्रॉम एन्शियंट पिरियड काहीतरी दिसतात. याच्यामध्ये काही लिंकेजेस तुम्हाला लागतायत का? याच्यामध्ये काही लिंकेजेस तुम्हाला लागतायत का? पॉलिटिकल सिस्टीम, सोशल सिस्टीम, इकॉनॉमिक सिस्टीम. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम मध्ये, हर्षाच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम मध्ये देअर वॉज अ सिग्निफिकंट चेंज किंवा देअर वॉज अ सिग्निफिकंट शिफ्ट फ्रॉम गुप्ताज इरा, ओके. तो काय होता? बोला अभिषेक, काय बोलू इच्छिता? हॅलो सर, हा सर मराठीमध्ये जरासं परत सांगा की. ओके, ठीक आहे. हर्षाचा जे राज्यकाळ होता त्या राज्यकाळामध्ये गुप्तांच्या राज्यकाळापेक्षा एक मेजर शिफ्ट होता. शिफ्ट म्हणजे काय की एक मोठा बदल होता ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, म्हणजे प्रशासनामध्ये. हर्षाच्या राज्यकाळामध्ये गुप्ताच्या राज्यकाळापेक्षा प्रशासकीय यंत्रणेमध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला होता. तो मोठा बदल काय होता? तो मोठा बदल काय होता? Have you listened about feudal system? Have you listened about सामंतशाही? तुम्ही बरेच स्टब बोलून आहात राहा. म्हणजे जर तुम्हाला समोरचा माणूस प्रश्न विचारतोय तर त्या गोष्टीचा काही फरकच पडत नाही. जेवढे इनपुट मिळतील तेवढे घ्यावे, भक्तिभावानं ऐकावे आणि पुढे निघून जावे, अशा पद्धतीनं तुम्ही बसलेले दिसताय सगळे. एक गोष्ट फक्त ध्यानात ठेवा, तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये उतरलेला आहात. तुम्ही कोणत्याही अकॅडमिक्सच्या कोणत्याही एक्झाम मध्ये सहभागी होत नाहीयेत. अकॅडमिक्सची गोष्ट वेगळी असते. 50-60% पडले की तुम्ही त्याच्यामध्ये एलिजिबल होता, कुठेतरी एखाद्या पार्टिसिपेशन इंटरव्ह्यू मध्ये देण्यासाठी एलिजिबल होता किंवा कंपनीचे परीक्षा देण्यासाठी एलिजिबल होता. पण ज्यावेळी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देता त्यावेळी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये स्वतःशी स्पर्धा आहे, इतरांशी स्पर्धेबरोबर स्वतःशी स्पर्धा आहे. कारण इथं तुमचं जेवढं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होईल तितक्या तुम्ही त्या गोष्टींचे आन्सर चांगले देऊ शकता किंवा तुम्हाला तिथं एमसीक्यू चे म्हणा किंवा रायटिंगचे म्हणा, दोन्हीचे आन्सर्स व्यवस्थित जमतात. इथं
तुम्ही पॅसिव्ह लिस्नर झाला तर त्याचा काही उपयोग नाही. वर्गात शेवटच्या बाकावर बसला तरी छान उपयोग होतो त्याचा. काही त्याचा फायदा तोट्याचा काही संबंध नसतो. तिथं तुम्ही फर्स्ट बेंचर्सच पाहिजे कायम. कारण तुम्हाला कन्सेप्ट नाही क्लिअर झाले की तुमचे 2 मार्क गेले परीक्षेतले, पूर्व परीक्षेतले. ठीक आहे. अभिषेक, तुमचा माईक फक्त ऑफ करा. आपण स्टार्ट करूया. काही बोलणार आहात का? ठीक आहे. सर सामंत वाद विषयी आहे का ते? प्लीज थोडंसं पुन्हा बोलाल? म्हणजे सामंतशाही विषयी आहे का ते? म्हणजे गुप्त काळामध्ये सामंतशाही नव्हती. नंतर मग हर्षवर्धनच्या काळात सामंतशाही आली. नंतर मग ते गुर्जर, प्रतिहार वगैरे पाल घरांची स्थापना. नंतर मग ते कन्नौज साठी त्रिपक्षीय संघर्ष झाला. आणि त्यानंतर मग मध्ययुगीन भारताला वाटते सुरुवात झाली. ओके, गुड. तुम्ही बरोबर मार्गावर आहात. गुड, गुड, गुड. फक्त आता आपण त्याला थोडंसं क्लॅरिफाय करू. ओके, ठीक आहे. लेट्स गो अहेड. बाकीच्यांनी ही फक्त गोष्ट ध्यानात ठेवा आता सांगितलेली. यू आर नॉट अ अकॅडमिक स्टुडंट. यू आर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ॲस्पायरंट्स. तुम्ही पोस्ट होल्डर होण्यासाठी प्रयत्न करताय, तर त्याच्याप्रमाणे तुमचा ॲटिट्यूड राहू द्या. आय एम डेलिबरेटली सेइंग ॲटिट्यूड. ओके, ठीक आहे. एन्शियंट आणि मिडिव्हल पिरियड मधल्या काही सिग्निफिकंट प्रॅक्टिसेस किंवा काही परंपरा असतात की ज्या साधारणतः एन्शियंट मध्ये नव्हत्या आणि त्या नंतर मिडिव्हल मध्ये प्रकर्षानं समोर दिसायला लागल्या. त्या थोड्याशा फॅक्टर्स वरती हिस्टोरियन्सनी पाडलेला हा काळ आहे. जर तुम्ही इतिहासाचा अभ्यास केला तर कुठेही तुम्हाला इथनं बाबा प्राचीन भारत होता, इथपर्यंत प्राचीन भारत होता आणि इथनं पुढे मध्ययुगीन भारत सुरू होतोय, किंवा इथपर्यंत मध्ययुगीन भारताचा इतिहास होता आणि इथनं पुढे आता तुमचा मॉडर्न इंडिया सुरुवात होते, असं कोणी तुम्हाला दवंडी पिटवणारं दिसणार. ओके, सामाजिक, आर्थिक, राजकीय जी काही शैली असेल, सोशिओ पॉलिटिकल, इकॉनॉमिक जे काही फॅक्टर्स असतील, ते ओव्हर दी पिरियड चेंज होत गेले. ओव्हर दी पिरियड त्याच्यामध्ये बदल होत गेले आणि या बदलांच्या आधारावरती इतिहासकारांनी स्वतःच्या थोड्याशा अभ्यासाच्या दृष्टीनं उपयोग व्हावा या दृष्टीने याचं थोडंसं सेग्रिगेशन केलेलं आहे. पण हे सेग्रिगेशन काहीतरी फॅक्टर्सच्या आधारावर केलेलं आहे की चला बाबा कोणीतरी काहीतरी म्हणाला हा इथनं पुढे चला एन्शियंट टाकू, इथनं पुढे चला मिडिव्हल टाकू, याच्या पुढे चला आपण आता मॉडर्न म्हणून अभ्यास करू, असं त्याला आपण म्हणत नाही. त्याच्या मागे एक काहीतरी ठोस सेग्रिगेशनसाठी फॅक्टर्स आहेत, ठोस काहीतरी त्याच्या मागे एक फॅक्ट्स आहेत, ठोस काहीतरी चेंजेस आहेत, बदल आहेत की त्या बदलांच्या आधारावरती हे सेग्रिगेशन होतंय. ओके, तर आता थोड्याशा या गोष्टी लक्षात घ्या किंवा एन्शियंटच्या काळामध्ये जी काही राजेशाही किंवा एन्शियंटच्या काळामध्ये जी काही मोनार्की डेव्हलप झाली. ओके, मला वाटते की या दोन्ही ड्युअल लँग्वेज मध्ये सगळेजण कम्फर्टेबल असतील. जर काही अडचण वाटली तर मला सांगा. ओके, एन्शियंटच्या काळामध्ये जी काही एम्पायर किंवा मोनार्की डेव्हलप झाली, राजेशाही डेव्हलप झाली, ती डेव्हलप होताना त्याच्या पूर्वीची जी काही सिस्टीम होती, ओके, ती सिस्टीम म्हणजे कशी होती की त्या सिस्टीम मध्ये साधारणतः तुम्हाला दिसणाऱ्या घटक कोणते की एक विलेज असेल, त्या विलेजचा हेड असेल ज्याला आपण ग्रामिकाज म्हणत होतो. त्या ग्रामिकाजनी आपल्या आपल्या विलेज मधले थोडंसं रेव्हेन्यू कलेक्शन असेल, सिक्युरिटी असेल, या सगळ्या गोष्टींचा आपण 4 प्रकारच्या काउन्सिल्स किंवा परिषदा बघितलेल्या होत्या. त्या परिषदांच्या मदतीनं दे वेअर टेकिंग डिसिजन्स. ओके, कधी हे ऋग्वेदिक आणि मोनार्की म्हणजे राजेशाही, मोनार्की म्हणजे राज्यशाही किंवा राजेशाही. ओके, ते त्या पद्धतीनं ग्रामिकाज डिसिजन घेत होते. ग्रामिकाज म्हणजे काय किंवा ग्रामपाल हे कोण होते तर त्या गावाचे हेड असायचे. जसं आपल्याकडे आता पंच सिस्टीम असते तसं किंवा ग्रामपंचायतीचा सरपंच असतो तसा. म्हणून आपल्याकडे असं म्हणलं जातं की डिसेंट्रलाइज्ड डेमोक्रेसी, आपल्याकडली जी आता सध्याची डिसेंट्रलाइज्ड डेमोक्रेसीचं जे काही फेस आहे. डिसेंट्रलाइज म्हणजे काय की विकेंद्रीकरित. ओके, विकेंद्रीकृत लोकशाही जी आत्ताच आपल्याकडे दिसते की ज्याच्यामध्ये आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ज्याला लोकल एरिया बॉडीज असं म्हणतात. ओके, तर ह्या लोकल बॉडीज ज्या आहेत किंवा पंचायत हे आहे स्वरूप आहे, पंचायतींचं स्वरूप आहे, हे डिसेंट्रलाइज्ड डेमोक्रेसीचं स्वरूप आहे. आता याच्यामध्ये डेमोक्रेसी म्हणजे काय, याच्यामध्ये लोकशाही म्हणजे काय, लोकांचा सहभाग हा कुठल्याही लोकशाहीचं मूळ कारण असतं.
ओके. मग या प्रकारच्या लोकांच्या सहभाग असणाऱ्या त्यावेळच्या ह्या कुठल्या होत्या म्हणजे ऋग्वेदिक काळामधल्या त्याच्यानंतरच्या महाजनपदांच्या काळांमध्ये तर तर त्यावेळी तुम्हाला दिसतात त्या सभा समिती ओके गण विधाता ह्या ज्या काउन्सिल्स होत्या ह्या काउन्सिल्स म्हणजे काय की त्या गावामध्ये राहणाऱ्या लोकांनी त्या सभांमध्ये पार्टिसिपेट व्हायचं त्या काउन्सिलमध्ये परिषदांमध्ये पार्टिसिपेट व्हायचं तिथं आपलं मतप्रदर्शन करायचं आणि त्या मतप्रदर्शनाच्या बेसिसवरती ग्रामिकाज जे असायचे ते डिसिजन घ्यायचे ओके त्याच्या पुढे तुम्ही ज्यावेळी जाता त्यावेळी मग काय झालं की या ग्रामिकाचा मिळून एक समूह तयार झाला ओके त्या समूहाच्या बेसिसवरती मग त्यांचं सगळ्यांचे एक कॉमन इंटरेस्ट एकत्र साधून त्यांनी एकाला एक राजा म्हणून निवडून दिलं त्याला राजन म्हटलं जायचं ओके तो राजन काय करायचा की त्या एरियातल्या त्याच्या ट्राईब मधले साधारणतः हे कसे असायचे की एका ट्राईबचे असायचे आपल्या जवळजवळच्या एरियामध्ये एकत्र ट्राईब येऊन मल्टिपल विलेजेस एस्टॅब्लिश करून त्या पद्धतीने ते राहायचे आणि त्यातून मग ते त्यांचं एकमेकांच्या बरोबर बार्टर ट्रेड असेल व्यापार असेल एकमेकांच्या मधली देवाणघेवाण वाढीस लागायची मग याचं एक तयार करण्यात आलं राज्य ज्याचा हेड झाला राजन किंवा राजा याच्यातून तयार झाले 16 महाजनपदा म्हणजे काय सुरुवातीच्या काळाला छोटे छोटे क्लस्टर्स म्हणजे गट हे गट जे असायचे छोट्या छोट्या ग्रामांचे त्यांचा मिळून एक तयार व्हायचे छोटे छोटे राज्य त्या छोट्या राज्यांची परत झाले महाजनपदास छोट्या राज्यांना म्हणायचे जनपदास आणि जनपदाचा मोठा झाला महाजनपदास या महाजनपदाचं पुढे काय झालं मोरियन टाईप एम्पायर तयार झालं एम्पायर कधी होतं की एम्पायर तयार होताना आता राज्य आणि साम्राज्य याच्यामधला फरक तुम्हाला ह्या साधारणतः वर्ड्स मध्ये दिसत असेल साम्राज्य म्हणजे एम्पायर ओके तर ह्या एम्पायर कधी तयार होतं एम्पायर मध्ये मल्टिपल तुम्हाला मी मागल्या आठवड्यात सांगितलं होतं स्टेट आणि नेशन स्टेट ओके आता ह्या साम्राज्यामध्ये मल्टिपल आयडेंटिटीज असणाऱ्या मल्टिपल किंवा वेगवेगळ्या विविध ओळखी असणाऱ्या जाती जमाती एकत्र एका छत्राखाली किंवा एखाद्या राजकीय व्यवस्थेखाली कार्य करतात म्हणून काय होतं जर तुम्ही मगधन एम्पायर बघितलं मोरियन एम्पायर बघितलं तर मोरियन एम्पायरचा साधारणतः विस्तार आपल्याला अफगाणिस्तान पासून तुंगभद्रेच्या नदीपर्यंत दिसतो त्याच्याबरोबर ईस्टर्न भागात तुम्हाला आसाम पर्यंत तो दिसतो ओके आता या भागाचा आत्ता अस्तित्वात असणारी डेमोग्राफी किंवा आत्ता असणारी अस्तित्वात असणारी लोकशाही सॉरी लोकसंख्या किंवा तिथं राहणाऱ्या लोकांची वैशिष्ट्य जरी बघितली तरी ह्या चारी पाचही भागांमध्ये किंवा ह्या चारही दिशांमध्ये फरक डिफरन्सेस तुम्हाला दिसतात बरेच डिफरन्सेस दिसतात जर तुम्ही त्यांची आसाम भागात किंवा बंगालच्या भागात राहणाऱ्या व्यक्तींचे राहणीसानी किंवा तिथलं सामाजिक तिथली व्यवस्था जर पाहिली आणि तीच जर तुम्ही तुंगभद्राच्या वरती आपणही आहोत म्हणजे महाराष्ट्रातली तुम्ही सामाजिक व्यवस्था पाहिली तीच जर तुम्ही वायव्य भागातली अफगाणिस्तान मधली सामाजिक व्यवस्था सध्याची पाहिली किंवा आत्ताच्या पाकिस्तान मधली सिंध प्रांतातली तिथली सामाजिक व्यवस्था तुम्ही पाहिली किंवा जम्मू काश्मीर मधली सामाजिक व्यवस्था पाहिली दिल्ली एरियातली सामाजिक व्यवस्था पाहिली बिहार बेंगाल उत्तर प्रदेशमध्ये पाहिली तर याच्यामध्ये डिफरन्सेस आहेत मग ह्या सगळ्या डिफरन्सेसना ह्या सगळ्या विविधतेला एका छत्राखाली तयार झाल्यानंतर जे एकत्र आणल्यानंतर तयार जे होतं ते होतं एम्पायर ओके आता ह्या एम्पायरला लिजिटिमसी देण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स होत्या त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक सांगितलं होतं की रिलिजियस हे असायचे कर्मकांड केली जायची किंवा रिच्युअल्स केले जायचे की ज्याच्या थ्रू त्या मोनार्केला किंवा त्या एम्पायरला पाठबळ मिळालं जायचं ओके आता याच्या पुढे ज्यावेळी आपण येतो त्यावेळी एक प्रकारे मी तुम्हाला आता जो सांगत होतो की डिसेंट्रलाइज डेमोक्रेसी पासून आपण आता कुठे निघालोय सेंट्रलाइज्ड मोनार्कीकडे ओके म्हणजे सुरुवातीच्या ऋग्वेदिक काळामध्ये सभा गण परिषद विधाता हे काउन्सिल होते म्हणजे आपल्याकडे आता जशी ग्रामसभा असते ग्रामसभेमध्ये आपण काय करतो जेवढे काही त्या भागातले वोटर्स आहेत ते वोटर्स एकत्र येतात ओके एक दिवस मीटिंग ठरते त्या दिवशी सगळ्यांची दवंडी पिटवली जाते जेवढे काही वोटर्स आहेत मतदान करणारे आहेत मतदार आहेत त्या मतदारांनीच फक्त यायचं असतं ओके इतरांचं त्यामध्ये सहभाग घ्यायची गरज नाही जेवढे मतदार आहेत तेवढे ओके ही आत्ताची आपली एक्झिस्टिंग पॉलिसी आहे 73व्या घटना दुरुस्तीनुसार तर त्यांनी एकत्र आल्यानंतर ते काहीतरी डिसिजन घेणार त्या डिसिजन वरती त्या सभेचा अध्यक्ष सह्या करणार आणि ते मग सभेचा अध्यक्ष साधारणतः आता कोण असतो सरपंच नसेल तर उपसरपंच असतो उपसरपंच पण नसेल तर त्या ग्रामसभेतला सर्वात ज्येष्ठ कोणी नागरिक असेल तो त्या सभेचा अध्यक्षपद भूषवू शकतो हे मी तुम्हाला मुद्दाम का सांगतोय लक्षात घ्या दिस इज अ पार्ट ऑफ पंचायत राज सिस्टीम ऑफ इंडियन डेमोक्रेसी ओके हा पार्ट तुम्हाला भारतीय राज्य व्यवस्थेचा भाग आहे पण जाता जाता तुम्हाला गोष्टीचं थोडंसं कम्पॅरेटिव्ह अनालिसिस जमावं म्हणून या गोष्टी मी जाता जाता सांगतोय तर आता
या ग्रामसभेनं घेतलेले निर्णय काय करायचं, सरपंचानं त्याच्यावरती ते सगळे नोंदवून घ्यायचे, सचिवानं सगळे नोंदवून घ्यायचे, ग्रामसेवकानं, सचिव म्हणजे ग्रामसेवक असतो, त्यानं नोंदवून घ्यायचे आणि सरपंच मग पुढल्या दुसऱ्या दिवशी ते सगळ्या जेवढे काही निवडून आलेले सभासद सदस्य असतात ग्रामपंचायतीचे त्यांच्या समोर तो प्रस्ताव मांडेल आणि त्या प्रस्तावानुसार त्याच्यावरती निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे ग्रामसभेचा तिला फार जास्त आहे आणि दिस इज अ सिम्बॉल ऑफ डिसेंट्रलाइज्ड डेमोक्रेसी, म्हणजे विकेंद्रीकृत लोकशाहीचं हे एक प्रमाण आहे किंवा हे एक सिम्बॉल आहे ग्रामसभा. ओके, तसंच त्या पद्धतीनं सुरुवातीच्या काळात त्यामध्ये डिसेंट्रलाइज्ड डेमोक्रेसीचं सभा समिती विधाता गण हे एक प्रमाण होतं आणि ग्रामिक जो होता तो गावाचा हेड होता आणि त्याच्याबरोबर मग अशा व्यक्ती निवडल्या जायच्या की ज्या सगळेजण एकत्र येऊन डिसिजन घ्यायचे. ओके, म्हणजे त्यामध्ये सुद्धा सभा समिती गण परिषद यांचे जे होते त्यांच्यात सुद्धा हायरार्की होती. सभा आणि विधाता या दोन गोष्टींना जास्त महत्व होते. ओके, लक्षात येते. मग त्यांच्यामध्ये फायनल डिसिजन घेऊन मग ग्रामिकांना ते इम्प्लिमेंट करायचं. मग त्याच्यासाठी सहाय्यभूत असणारी यंत्रणा तयार केली जायची. पण ते हळूहळू जसे जसं एम्पायर तयार व्हायला लागले तसं तसं या गोष्टींमधलं जे राज्यकारणाचं डिसेंट्रलाइज्ड झालेलं होतं ते सेंट्रलायझेशन व्हायला. आता हे सेंट्रलायझेशन कसं व्हायला लागलं बघा. आता आपण थोडंसं आता पुढे पुढे मिडविल कडे जातोय. गुप्ता पिरियड मध्ये आणि मौर्य पिरियड मध्ये. मौर्यन पिरियड आधी होता, गुप्ता पिरियड नंतर होता. म्हणजे इसवी सणाच्या पूर्वी जो पिरियड आहे तो साधारणतः मौर्यन एम्पायरचा दिसतो आणि इसवी सणाच्या नंतर जो पिरियड आहे तो साधारणतः गुप्तांचा आणि हर्षाचा दिसतो. ओके, म्हणजे इसवी सन कुठनं म्हणतो आपण, ख्रिस्तांचा जन्म झाला त्याच्या पूर्वी आणि ख्रिस्तांचा जन्म झाला त्याच्यानंतर. आता 2022 आहे, ख्रिस्त जन्मानंतरचं 2022व वर्ष हे ख्रिस्ताच्या जन्मानंतरचं. ओके, मग आता या मधल्या पिरियड मध्ये भारतीय भूभागावर लोक हे नव्हतंच का, एम्पायर किंवा मोनार्की किंवा एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम नव्हतीच का, तर होती. होती पण ती कशा फॉर्मॅटमध्ये होती, वेगवेगळी छोटी छोटी राज्य होती. त्यामुळे आपल्याला अभ्यास करताना जो मगाशी जुवेरिया तुम्हाला जो प्रॉब्लेम आढळला होता की तुम्ही थोडस स्टक होताय, तो प्रॉब्लेम हा होता की मौर्यांकडनं गुप्तांच्या पिरियडकडे जाताना जे छोटे छोटे डिसेंट्रलाइज्ड किंवा थोडे छोटे छोटे जे स्टेट्स होते त्या स्टेट्स मध्ये ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांच्या त्यांच्या एज मध्ये म्हणजे किंवा त्यांना जसं योग्य पडेल अशा पद्धतीनं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम तयार करण्यात आली. आता ह्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम मध्ये जेवढे काही अशोका, बिंबिसारा, अजातशत्रू किंवा नागा, शिशुपाला हे वगैरे सगळे जेवढे राजे होते, या राजांनी काय केलं, आर्मी एक व्यवस्थित तयार करण्याचा प्रयत्न केला. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम मध्ये ऑफिसर्स नियुक्त केले. त्याच्यामध्ये रेव्हेन्यूचे असेसमेंटचे संनिदाता, संहार्ता सारखे ऑफिसर्स हे करण्यात आले, अपॉइंट करण्यात आले. त्यांनी फक्त मग रेव्हेन्यू कलेक्शनच्या बाबतीतलं काम करायचं. जे काही भट्टारिका सारखे कर्मचारी होते त्यांचं काम डिफाईन करण्यात आलं. असे वेगवेगळे कर्मचारी डिफाईन करण्यात आले. मग त्यांना सॅलरीड वर्कर्स म्हणून ठेवण्यात आलं. आता जसं जसं तुम्ही पुढे सरकताय तसं मौर्यन एम्पायर नंतर शुंगाज, कनवाज आले. त्याच्यानंतर सातवाहनांनी दक्षिण पथामध्ये स्वतःचं राज्य तयार केलं. पण या काळामध्ये उत्तरेला वीक मोनार्कीज असल्यामुळं त्याच्यामध्ये सेग्रिगेशन झालं. म्हणजे एवढं मोठं मौर्यन एम्पायर होतं त्याच्यामध्ये तुकडे झाले. जेवढे जेवढे प्रोव्हिन्सेस होते त्या प्रोव्हिन्सेस मध्ये त्या तिथल्या लोकल जे डॉमिनंट हे होते पर्सनॅलिटीज होती त्यांनी स्वतःची राज्य वसवली. मग मगधमध्ये पाला झाले, प्रतिहारा झाले, अशा प्रकारे मग तिथं स्टेट्स चेंज होत गेले. ओव्हर द पिरियड जसं राज्य छोटं होत गेलं तसं तसं इकॉनॉमिकली ते वीक होत गेलं. मी काय म्हणतोय लक्षात घ्या. राज्य मोठं होतं त्यावेळी ते इकॉनॉमिकली स्ट्रॉंग होतं. ओके, कारण रिव्हेन्यू जनरेशनसाठी व्यवस्थित तयार केलेली एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम होती, एक प्रशासकीय यंत्रणा होती. ते रिव्हेन्यू तुमचा रेग्युलरली त्याचे ऑडिट व्हायचे, त्याचे लेखी तपासले जायचे. ओके, त्याच्यामुळे त्याच्यावरती एक नियंत्रण राहायचं. त्याच्यानंतर एक नियमावली असायची. ही नियमावली साधारणतः जर तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये, सोशल लाईफ मध्ये बघितलं तर ती नियमावली थोडीशी वेगळी राहते आणि प्रशासकीय यंत्रणेमधली नियमावली बघितली तर ती राजानं पाडलेली नियमावली असायची. डे टू डे लाईफ म्हणजे सोशल लाईफ, सामाजिक आपली जी व्यवस्था असायची त्याच्याबद्दल. त्याच्यावरती साधारणतः महत्वाचं नियंत्रण कोणाचं राहायचं, तर रिलिजियस ऑथॉरिटीचं त्यावरती जास्त सामाजिक व्यवस्थेवरती नियंत्रण राहायचं. मग त्याच पद्धतीनं त्याच्यामुळे व्हायचं काय की मोनार्क काय करायचा, एकतर तुम्हाला तुमच्या हाताखालच्या सदस्यांचं एकतर तुम्हाला पाठबळ हवं किंवा तुम्हाला सामाजिक अधिष्ठान हवं. सामाजिक अधिष्ठान म्हणजे सोशल तुम्हाला बॅकअप हवं. सोशल बॅकअप इन द सेन्स काय, जे काही तुमचे सिटीजन्स आहेत, जे काही तुमचे नागरिक आहेत, त्या नागरिकांना राजा आवडला पाहिजे. अदरवाईज मग काय होतं की तुम्ही हिस्ट्री जशी जशी वाचत जाल त्यावेळी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसेल अजातशत्रू हा राजा होता.
ओके. बिंबिसारा त्याचा वडील होता. बिंबिसाराला मारून अजातशत्रू आला होता. अजातशत्रू हा थोडासा खुनसी प्रकारचं राज्य करणारा राजा होता. मग अजातशत्रूला काढून टाकण्याचं काम त्याच्याच कर्मचाऱ्यांनी केलं. ओके. त्याचा खून करण्यात आला आणि त्याच्यानंतर मग त्याचा मुलगा गादीवर बसवण्यात आला. मग हे थोडंसं लोकांचं त्याच्यावरती असणारी रिॲक्शन असते आणि हे ओव्हर दी पिरियड झाले. भलेही मोनार्की असू दे, भलेही मोनार्की असू दे. आता काय होते की तुम्हाला मग राईट्स मिळाले. तुम्हाला जर राजा पसंत नाही आला, तुम्हाला जर पंतप्रधान नाही पसंत आला, तर तो तुम्ही पंतप्रधानाच्या विरोधात मतदान करायचं, तुम्ही त्यांना काढून टाकायचं. दुसरा येईल ही नॉन व्हायलंट मेथड झाली. ओके. ओव्हर दी पिरियड हे इव्होल्युशन ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम झाले आणि ह्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम मधला आला आता मिडिव्हिल पार्ट. आता ह्या मिडिव्हिल पार्ट मध्ये आता तुम्ही ज्यावेळी गुप्ताकडनं म्हणजे मौर्यांकडनं गुप्तांकडे आला, मधल्या काळांमध्ये ग्रीक, पार्थियन्स, सिंथियन्स, शकाज, कुशाणाज आले. मगाशी जे तुम्ही सांगितलं अभिषेक की साधारणतः इन्व्हेजन्सच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर इस्लामिक इन्व्हेजन म्हणजे मुस्लिमांचं जे आपल्यावरती अतिक्रमण झालं मुस्लिम राज्यकर्त्यांचं, ते राज्यकर्त्यांचं आक्रमण झाल्यानंतर आपण मिडिव्हिल पिरियड म्हणतो. ओके. असं जर सेग्रिगेशन पाडायचं म्हटलं तर मग इसवी सनाच्या पहिल्या शतकात, इसवी सन पूर्व पहिल्या शतकात आणि इसवी सनाच्या पहिल्या शतकात म्हणजे हे 200 शतक, या 200 शतकांच्या काळांमध्ये शकाज, कुशाणाज, पर्थियन्स, सिंथियन्स यांनीही इन्व्हेजन केलं होतं. ओके. पण मग यांना त्यांनी इन्व्हेजन केल्या केल्या आपण इतिहासाचे तुकडे पाडले का? चला आता इथनं पुढे दुसरा पिरियड, एन्शियंट संपला तुमचा, असं काय झालं का? तर तसं नाही झालं. सो इन्व्हेजन्स हा पार्ट इतिहासाचे तुकडे पाडण्यासाठी उपयोगात न घेता त्याच्या मागची थोडीशी वेगळी कारणं शोधूया. तुम्ही म्हणता ते काय होते की मिडिव्हिल काळांमधल्या मोनार्कींचे कॅरेक्टरिस्टिक्स होते की जसं आपण इतिहासामध्ये म्हणतो, प्राचीन इतिहासामध्ये आपण बघतो की हरप्पन सिव्हिलायझेशन नंतर आर्यन्स होते. आर्यन सुद्धा बाहेरून आलेले. दो दे वेर पायोनियर ऑफ ब्राह्मनिझम. ओके. ते ब्राह्मनिझमचे पायोनियर होते किंवा आत्ताचा जो एक्झिस्टिंग फॉर्मॅट ऑफ हिंदुइझम आहे त्याचे जे पायोनियर जरी असले, पायोनियर म्हणजे सुरुवात करणारे. ओके. ज्याची त्याला मराठीत प्रॉपर शब्द मला आता आठवत नाहीये. पायोनियर म्हणजे ज्यांनी सुरुवात केली एखाद्या गोष्टीची. ओके. आर्यन्स हे ब्राह्मनिझमचे पायोनियर्स होते म्हणून सांगता येईल, कारण त्यांनी ऋग्वेदास आणि त्याच्यानंतर इतर जे वेदास आहेत, ब्राह्मणकाच आहेत, असे लिटरेचर तयार केले त्यांच्या आयडिओलॉजीच्या बेसवरती आणि इथल्या लोकल ज्या काही आयडिओलॉजी व्हॅल्यू सिस्टीम होती त्यांना इनकल्केट किंवा एकत्रीकरण करून. ओके. पण त्यांच्या इन्व्हेजन नंतर किंवा हरप्पन सिव्हिलायझेशन एन्शियंट पासून आपण तुकडे पाडत नाही. सो इन्व्हेजन्स हा क्रायटेरिया धरायचा नाही, हे मूळ सांगणं माझं. ओके. सो आता क्रायटेरिया शोधत जाऊया आपण. तसंच आपण एन्शियंट हिस्ट्रीचा थोडा पुढं अभ्यास करूया. जस्ट अ मिनिट. माझा आवाज क्लिअर येतोय ना सगळ्यांना? काही डिस्क्रिपन्सीज किंवा काही अडथळे नाही आहेत, डबल आवाज येतोय किंवा काही व्हायलंटली येतोय असं काही नाहीये ना? ठीक आहे. तर आपण ज्यावेळी गुप्ता पिरियड मध्ये येतो त्या काळांमधलं थोडं गुप्तांच्या राज्याच्या सीमा जर बघितल्या तर त्या फार जास्त प्रमाणात पसरलेल्या तुम्हाला दिसत नाही. गुप्तांचं जरीही एम्पायर असलं तरी नदन जो प्लेन आहे, नदन जो इंडियन प्लेन आहे, ज्याला आपण मराठीमध्ये मैदानी प्रदेश म्हणतो, भारतीय मैदानी प्रदेश, त्या मैदानी प्रदेशांमधल्याच भागांमध्ये तो सीमित झालेला दिसतो. फार फार तर सध्याच्या लाहोर साधारणतः इंडस नदी किंवा सिंध नदी आहे, सिंध नदीच्या पूर्वेच्या भागात. ओके. त्यामुळं मौर्यन एम्पायरच्या तुलनेमध्ये किंवा मौर्यन साम्राज्याच्या तुलनेमध्ये गुप्तांचं साम्राज्य त्या मानानं तुलनेनं छोटं होतं. आता ओव्हर दी पिरियड काय झालं, मौर्यन काळामध्ये, लॅटर मौर्यन काळांच्या मध्ये किंवा अशोकाच्या काळापासूनच मोस्ट ऑफ दी ज्या मॉंक्स होते जे किंवा मोस्ट ऑफ दी जे संघाज होते, बुद्धिझमचे संघाज होते. ओके. संघ हे ऐकलेलं आहे, बुद्ध धम्म संघ 3 गोष्टी होत्या महत्वाच्या. ओके. त्यातले जे संघ होते आणि ब्राह्मणिस्टिक जी देवळं होती, या देवळातले जे देव होते, या देवांना ठराविक प्रमाणात त्यांच्या सबसिस्टन्ससाठी किंवा त्या देवांच्या म्हणजे त्या देवळांच्या उदरनिर्वाहासाठी काही जमीन राजातर्फे त्यांना टॅक्स फ्री दिली जायची. या बदल्यात देवळांच्याकडून राजांना सपोर्ट असायचा. म्हणजे हे देवाणघेवाणीचं होतं. इथं कोणाची भक्ती किंवा या गोष्टींमध्ये आपण शिरायचंच नाही. हा घ्या आणि द्या या प्रकारचा एक व्यावहारिक हे होता. ओके. ओव्हर दी पिरियड काय झालं, त्यामुळं प्रत्येक राजा मल्टिपल देवळांना, मल्टिपल बुद्धिस्ट संघाजना
आणि मल्टिपल जैनिस्ट तीर्थंकार सॉरी मल्टिपल जैनिस्ट मॉन्स्टरीना म्हणजे मठांना वेगवेगळे दान करायला लागला. ओके, म्हणजे दान म्हणजे काय असायचं, साधारणतः मी एक सामान्य माणूस आहे, माझ्याकडे जेवढी जमीन असेल मी त्या जमिनीतनं जे काही उत्पादन काढेल त्या उत्पादनावरती मला 1/4 ते 1/6 म्हणजे 1/4 ते 1/6 पर्यंत साधारणतः मला कर भरावा लागायचा. पण ह्या ज्या दान करण्यात आलेल्या जमिनी आहेत त्याच्यावरती कर तुम्हाला भरावा लागत नव्हता. मग ओव्हर दी पिरियड काय झालं, जसं जसं साम्राज्य डेव्हलप होत गेलं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम डेव्हलप होत गेली, जसे जसे हे रेव्हेन्यू जनरेट व्हायला लागले तसं तसं या रेव्हेन्यू जनरेशन मधून पेड वर्कर्स किंवा पेड ऑफिसर्स अपॉइंट करण्यात आले. पण याच्यानंतर गुप्ता पिरियड मध्ये गेल्यानंतर ह्याच याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात देवदेवळांना, मठांना, संघांना जमिनी देण्यात आल्या आणि याच्यामधनं टॅक्स फ्री असणाऱ्या जमिनीचं प्रमाण वाढलं. त्यामुळं त्या प्रमाणात तयार होणारा टॅक्स कमी व्हायला लागला. याचबरोबर व्हायला कसं लागलं की रेव्हेन्यू जनरेशन कमी झाल्यामुळं रेव्हेन्यूचं साधारणतः प्रमाण वाढलं. म्हणजे पूर्वी जो टॅक्स हा 25% आसपास असायचा तो साधारणतः 30, 35, 50% जायला लागला. त्यामुळे व्हायला असं लागलं की लोकांच्या हातात मुळातच जी उदरनिर्वाहासाठी लागणारी शेती आहे त्याच्यातला तुम्ही 50% भाग घेणार. माणसानं खायचं काय, जगायचं काय आणि विकायचं काय. तुम्ही फक्त जमिनीत कुठलंही एक पीक घेतलं त्याच्यावर वर्षभर काढू शकत नाही. तुम्हाला कपडे लत्ता ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत, म्हणजे तुम्हाला ते कुठनं तर बाजारात ज्याच्याकडे ते शैली कौशल्य आहे त्याच्याकडून तुम्ही ते विकत घेणार. ह्याला बार्टर सिस्टीम म्हणतात. ती बार्टर सिस्टीम मध्ये काय करणार तुम्ही, तर एखाद्याला तुम्हाला समजा वस्त्र हवे असतील तर तुम्ही वस्त्र घेणार आणि त्याला तुम्ही तुमच्याकडे शेतकरी आहात तर तुम्ही धान्य देणार. ही बार्टर सिस्टीम झाली, वस्तू स्वरूपात देवाणघेवाण झाली. तुमच्याकडे तो मुळात धान्य शिल्लक राहत नाही, मग तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफच्या वार्षिक तुमच्या ज्या काही गरजा आहेत त्या कशा भागवणार. सो व्हायला असं लागले की हळूहळू ह्या ज्या मोनार्कीज आहेत त्या आर्थिकदृष्ट्या वीक होत निघाल्या, ह्या कुमकुवत होत निघाल्या आणि कुमकुवत होत निघाल्या तसं तसं मग याच्यामध्ये डिसेंट्रलायझेशन वाढायला. लक्षात घ्या, एन्शियंट आणि मिडवेल पिरियड मध्ये डिसेंट्रलायझेशन का वाढायला लागलं, पुन्हा डिसेंट्रलायझेशन. आता हे डिसेंट्रलायझेशन मी डेमोग्राफिक किंवा डेमोक्रॅटिक डिसेंट्रलायझेशन लोकशाहीवादी विकेंद्रीकरण नाही म्हणत, मी फक्त आता विकेंद्रीकरण वाढायला लागलं म्हणतोय. आता हे विकेंद्रीकरण कसं स्वरूपात होतं बघा, जर तुमच्याकडे पैसा जनरेट होत नाहीये, जर तुमच्याकडे रिव्हेन्यू कमी पडतोय, तर मग काय करायचं, जे काही ऑफिसर्स आहेत, जे काही पेड ऑफिसर्स होते त्या पेड ऑफिसरच्या जागी मग तुम्ही त्या लोकांना रिव्हेन्यू कलेक्ट करायचे राईट्स द्या आणि त्या रिव्हेन्यू मधनं त्यांचा पगार काढून घ्यायचे अधिकार द्या. मग ह्यातनं व्हायला लागलं काय की भागाभागांच्या वरती वेगवेगळे हे ठेवण्यात आले, गव्हर्नर्स ठेवण्यात आले. आता ह्या गव्हर्नरने त्या भागातला रिव्हेन्यू एकत्र करायचा, तो रिव्हेन्यू सेंट्रल तिजोरीमध्ये तुम्हाला निघून तो द्यायचा आहे, हे त्याचं कार्य असायचं. ह्याच कार्यामधनं आणि याच्यातूनच पुढे जमीनदारी किंवा सामंतशाही उदयाला आलेली दिसते. गुप्ता पिरियड मध्ये या प्रकारच्या जमीनदारीचा किंवा जमीनदारीच्या सुरुवातीचा गव्हर्नरशिपचा थोडक्यात इथं उदय झालेला दिसतो. आता यातून पुढल्या सिस्टीम कुठल्या कुठल्या जनरेट होत गेल्या. पूर्वीच्या काळाचा जर विचार केला, एन्शियंट काळातला जर विचार केला, तर तुम्हाला आणखी एक आत्ताच्या जर आता पूर्वीच्या म्हणजे एन्शियंट मधलं थोडंसं सोडा, मी पुन्हा तुम्हाला मॉडर्न कडे घेऊन होतोय. आत्ताच्या भागामध्ये एक प्रशासकीय यंत्रणा जर म्हटलं तर याच्यामध्ये त्याचे 3 भाग पडतात. त्याच्यामधले 3 भाग म्हणजे काय, एक भाग असतो जो असतो कायदा तयार करतो. ओके, त्याला आपण म्हणतो कायदे मंडळ किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्ली किंवा लेजिस्लेटिव्ह विंग ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. ओके, जे फक्त कायदे करतात. दुसरे असतात एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी व्यवस्था. कार्यकारी व्यवस्थेमध्ये काय असतात, जे आता आपण बघतो, पंतप्रधान असतील, जिल्हाधिकारी असतील, सीएम असतील, एकूण प्रशासकीय यंत्रणेमधले जे काही अधिकारी वर्ग आहे ही आहे कार्यकारी यंत्रणा. म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीनं तुमचं काम केलं, कायदे तयार केले, हे कायदे अंमलबजावणी करायचे, इम्प्लिमेंट करायचे. ह्या इम्प्लिमेंटेशन साठीची यंत्रणा म्हणजे कार्यकारी यंत्रणा. आता या कार्यकारी यंत्रणेनं त्याचं अंमलबजावणी केल्यानंतर सगळीकडे समान पद्धतीनं सगळ्यांना देणं सगळं काही शक्य होणार आहे का, नाही. काहीतरी अडचण येणार, कोणतरी खुश होणार, कोणतरी नाराज होणार. मग नाराज वर्ग काय करणार की माझी नाराजी दूर करण्यासाठी एक यंत्रणा पाहिजे, ती असेल ज्युडिशरी किंवा ती आहे न्याय व्यवस्था. आता या 3 सिस्टीम वरती एकूण राज्य व्यवस्थेचा तोल सांभाळला जातो. मग त्याला चौथं अंग म्हणतात की मीडिया किंवा आपले जे प्रसार माध्यम आहेत हे चौथं अंग म्हणलं जातं लोकशाहीचं. लोकशाही व्यवस्थेचे 4 पिलर्स म्हणले जातात किंवा 4 खांब म्हणले जातात. त्यातलं चौथा खांब हा माध्यम असतात. त्यातले पहिले 3 खांब म्हणजे हे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. ओके, चौथं माध्यम व्यवस्था.
तर या सगळ्या गोष्टींचा विचार आता फक्त एन्शियंट मध्ये करायचा. एन्शियंट मध्ये साधारणतः कायदे व्यवस्था किंवा कायदे तयार करणारे आणि त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा एकच होती. त्याच्यासाठी सेपरेट काही बाबा तिथं काही लोकसभा, राज्यसभा किंवा याच्यासारखं एखादं काउन्सिल आहे, त्यांनी सगळ्यांनी कायदे तयार केले, मग कायदे पास करण्यात आले, सगळ्यांचं बहुमत घेण्यात आलं, असला प्रकार नव्हता. रोमन साम्राज्यात हे थोड्याफार प्रमाणात होत होतं, ते वेगळ्या पद्धतीनं होत होतं. म्हणजे आत्ताच्या जे कंडिशन आहेत किंवा आत्ताची जी एक्झिस्टिंग सिस्टीम आहे त्याच्याप्रमाणे रोमन साम्राज्यामधली ती सिस्टीम नव्हती. तिथं कायदे मंडळासाठी मग काय व्हायचं की तिथं वेगवेगळ्या एरियामध्ये काम करणारे अधिकारी किंवा काम करणारे तिथले लोकल हेड्स एकत्र यायचे, त्यांची असेंब्ली भरायची, त्या असेंब्लीमध्ये एक कायदा समोर मांडला जायचा, एक म्हणणं समोर मांडलं जायचं सेंट्रलाइज्ड ऑथॉरिटीकडनं, आणि त्याच्यावरती मग मतदान व्हायचं हात वरती करून. ओके, मग त्याच्यावरती ते कायदे पास व्हायचे. मग त्याच्यामध्ये हेवे दावे, एकमेकाच्या साम्राज्याचं टेरिटोरियल एक्सपान्शन किंवा स्वतःच्या राज्याचं टेरिटोरियल एक्सपान्शन, दुसऱ्याचे राईट्स कमी करणं, पॉलिटिक्स, या सगळ्या गोष्टीचा वापर त्यामध्ये होऊन रोमन साम्राज्यामध्ये एक प्रकारचं डेमोक्रेटिक हे तयार करण्याचा प्रयत्न केला जात होता. आपल्यात तसं नव्हतं. आय एम क्लिअरली सेइंग. आपल्यात काय पद्धत होती? आपल्यात होता राजा. राजाच कायदा लावायचा. कायदे कोणाच्या ह्यानं करायचा? स्वतः नेमलेल्या काही अधिकाऱ्यांच्या साह्यानं तो काही कायदे तयार करायचा. ते स्वतःला पटले की त्याच्यावरती ते सँक्शन व्हायचं, शिक्केमोर्तब व्हायचं, आणि ते शिक्केमोर्तब झाल्यानंतर मग ऍडमिनिस्ट्रेशन सिस्टीमला किंवा एकूण प्रशासकीय यंत्रणेला ते कायदे इम्प्लिमेंट करायला दिले जायचे. मग त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी काही प्रमाणात इतर अधिकारी नेमले जायचे. स्वतः राजा कधी कधी हे करायचा, राजपरिवारातल्या इतरांना सदस्य म्हणून गव्हर्नर म्हणून नेमायचा. जसं अशोकाने नेमलेलं होतं गुप्ता पिरियडमध्ये, वेगवेगळ्या जे काही राजपुत्र आहेत त्यांनी पहिल्यांदा गव्हर्नर म्हणून काम केले वेगवेगळ्या प्रोव्हिन्सेसचं. तसंच पुढे मेडेवेल मध्ये वेगवेगळे जे सुलतानांची मुलं असायची ते, म्हणजे जसं औरंगजेब दक्षिण सुब्याचा हे होता, मुघल साम्राज्यातला दक्षिण सुब्याचा हेड होता. ओके, तशा पद्धतीनं हे चालत आलेलं होतं. मग त्यातलाच कोणतरी पुढे जाऊन राजा म्हणून व्हायचा. मग साधारणतः एन्शियंट पिरियड मधली जर सिस्टीम बघितली, जी ब्राह्मणिकल किंवा त्याच्या बेसवरती आहे, हिंदुइझमच्या बेसवरती म्हणू शकतो. आता हिंदुइझम हा, याच्यामध्ये सुद्धा थोडेसे कॉन्फ्लिक्ट आहेत की तुम्ही हिंदुइझमला एक धर्म मानणार का, की एक वे ऑफ लाईफ म्हणून मानणार, याच्यावरती सुद्धा डिफरन्सेस आहेत. सध्या आपण हिंदुइझम ॲज अ रिलीजन म्हणून धरून चालू. कारण कसं आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळे फॅक्टर्स येतात. ॲज अ रिलीजन म्हणून जर तुम्हाला हे करायचं असेल, सिग्निफिकंटली एका एंटिटीला किंवा एखाद्या फेथ सिस्टीमला रिलीजन म्हणून जर मान्यता द्यायची असेल, तर देअर आर मल्टिपल फॅक्टर्स की ज्याच्या आधारावरती त्या गोष्टीला तुम्ही रिलीजन म्हणून मानू शकता. ओके, सो आता ज्या 3 गोष्टींचा मी उल्लेख केला, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ, एन्शियंट इंडियामध्ये ह्या तिन्ही गोष्टी एका वेगवेगळ्या ऑथॉरिटीकडे डिसेंट्रलाइज केल्या जायच्या. त्यातल्या पहिल्या 2 गोष्टी आहेत कायदे मंडळ, कार्यमंडळ, हे साधारणतः राज्य व्यवस्थेकडे असायचं किंवा राजाकडे असायचं. आणि न्यायमंडळ म्हणजे काय की त्याच्यामध्ये राजाच त्याच्यावरती न्यायमंडळाचं थोडंसं निर्णय घ्यायचा. हे एन्शियंट सिस्टीम मधली एकूण प्रशासकीय यंत्रणा होती. म्हणजे एखाद्याला न्यायदान करायचं असेल, चला राजाच्या दरबारी, राजा आपल्याला न्याय देईल. ओके, पण जसं जसं गुप्तांचा पिरियड यायला लागला आणि जसं त्याच्यानंतर हर्षवर्धन यायला लागले, आर्थिक थोडी राज्याची कंडिशन वीक होत गेली. ओके, त्याच्याबरोबर एकमेकांच्या बरोबरचं टेरिटोरियल एक्सपान्शन किंवा साम्राज्याचं विस्तार करण्यासाठी युद्ध व्हायला लागली. तसं तसं स्वतःचं आर्थिक खच्चीकरण व्हायला लागलं. आर्थिक खच्चीकरण व्हायला लागलं, याच्यामुळे काय व्हायला लागलं की अधिकाधिक रेव्हेन्यू जनरेट करावा लागायला लागला. आणि हा अधिकाधिक रेव्हेन्यू ज्यावेळी जनरेट होत नव्हता, त्यावेळी मग काय करण्यात आलं की त्या रेव्हेन्यूचं डिसेंट्रलायझेशन करण्यात आलं. की बाबा मग काय, तू तुझ्या ह्या सुब्याचा किंवा ह्या परगण्याचा किंवा याचा प्रोव्हिन्सेसचा हेड राहशील, तू आम्हाला एवढा एवढा रेव्हेन्यू जनरेट करून आणून दे, काय करायचं कसं करायचं ही तुझी जबाबदारी. ओके, या पद्धतीनं मग राज्य व्यवस्थेमध्ये बदल व्हायला लागले. हे बदल गुप्ता पिरियड मध्ये सुरू झाले होते. दो देअर वेअर नॉट सिग्निफिकंट राईट्स टू प्रोव्हिन्शियल हेड. आता मी काय म्हटलं लक्षात घ्या, जरी ही सिस्टीम गुप्ता पिरियड मध्ये चालू झाली तरीही तिथल्या गव्हर्नरना जास्त अधिकार नव्हते. अगदीच काहीतरी भयानक अनिर्बंध अधिकार, या प्रकारची ती सिस्टीम गुप्ता पिरियड मध्ये नव्हती. सो देअर इज अ स्टील एक्झिस्टन्स ऑफ अ एन्शियंट पिरियड, म्हणजे अजूनही आपला एन्शियंट पिरियड चालू आहे. आता हे काय नव्हते, तर या काळांमधली जी काही न्यायदानाची जी व्यवस्था होती, या काळातली जी काही कायदे तयार करण्याची व्यवस्था होती, ती मोस्ट ऑफ दी अजूनही राजाच्या हातात होती. गुप्ता पिरियड मध्ये. त्यामुळं सामंतांच्याकडे काम काय होतं, फक्त रेव्हेन्यू कलेक्ट करणं.
फक्त महसूल गोळा करणं. ओके. पण हर्षाच्या पिरियडमध्ये गेल्यानंतर मग मात्र याच्यामध्ये फार जास्त चेंजेस झालेले दिसतात. हर्षवर्धननं काय केलं, तो स्वतः एकतर उपरा. ओके. उपरा म्हणजे काय, की कुठल्यातरी क्षत्रिय क्लानमधनं आलाय, कुठल्यातरी व्यवस्थेमधनं आलाय असं नव्हतं. त्याच्या वडिलांनी वर्धन डायनास्टीचा, हिरण्यकशी डायनास्टीचा एस्टॅब्लिशमेंट केली आणि हर्षवर्धननं मात्र त्याचं एक साम्राज्य तयार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये तो मोस्ट ऑफ दी यशस्वी झालेला दिसतो. मग त्यामध्ये त्यानं काय केलं, की ज्यावेळी त्याला या गोष्टीची जाणीव झाली, की एका लिमिटच्या पलीकडे आपल्याला रेव्हेन्यू जनरेट करता येत नाही आणि एका लिमिटच्या पलीकडं आपल्याला या राज्यांवरती कंट्रोल ठेवणंही शक्य होत नाही. त्यामुळे मग त्यानं थोडंसं गुप्तांच्या मोहिनी पाटील आवाज कमी येतो. इतरांचा काय फीडबॅक आहे? हॅलो, आवाज येतोय का माझा, की कमी येतोय, काय येतोय? मोहिनी म्हणते सर आवाज कमी येतोय. आवाज नाही येतोय. अजिबातच येत नाहीये का? एनीवन? ठीक आहे, थोडंसं आता येतोय का पहा. ठीक आहे. आपण कुठं होतो? ज्यावेळी आपण हर्षाच्या रेंजचा वापर करतो त्याला त्यावेळी विचार करतोय त्यावेळी त्याला एक गोष्ट लक्षात आली, की थोडंसं आपल्याला गुप्ता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीमच्या पेक्षा गुप्ता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीमच्या पेक्षा थोडासा वेगळा विचार आपल्याला करायची गरज आहे. आता हा थोडासा वेगळा विचार म्हणजे काय होता लक्षात घ्या. गुप्ता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम मध्ये त्यानं डिसेंट्रलायझेशन करायला सुरुवात केलेली होतीच. फक्त आता हे डिसेंट्रलायझेशन करताना त्यानं रेव्हेन्यूचे अधिकार, महसूल गोळा करण्याचे अधिकार तिथल्या प्रोव्हिन्शियल हेडना देण्यात आलेले होते. आता याच्यामध्ये हर्षानं काय केलं, की याच्याबरोबर या प्रोव्हिन्शियल हेडना किंवा हे जे प्रदेश होते त्या प्रदेशामधले जे कोणी हेड असायचा, गव्हर्नर असायचा, त्यांना न्यायदानाचेही अधिकार दिले. याच्यामुळे सेंट्रल ऑथॉरिटीवर किंवा राजावरती असणारा अतीचा जो प्रशासकीय ताण असायचा तो कमी होऊन गेला. आणि हा प्रशासकीय ताण कमी होऊन गेल्यामुळं ओव्हरऑल जे प्रोव्हिन्शियल हे होते, हेड्स होते, त्याच्यावरती नियंत्रणही कमी होऊन गेलं. म्हणजे कसं होतं, की ज्यावेळी तुम्ही एकूण तिन्ही पिलर्सचे म्हणजे एकूण लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियल या तिन्ही सिस्टीमचे ज्यावेळी तुम्ही विचार करता आणि एकाच्या हातामध्ये ते सगळे राज्य केंद्रित एकूण अधिकार केंद्रित झालेले असतात. इट इज लाईक अ डिक्टेटरशिप. हे थोडंसं हुकुमशाही पद्धतीचं आहे, की ज्याच्यामध्ये मला जे हवंय ते त्या पद्धतीनं घडवून आणता येतं. पण हर्षाच्या रीनमध्ये याच्यामध्ये थोडेसे अडथळे आले. हर्षाच्या रीनमध्ये अडथळे येण्याचं कारण काय झालं, की त्याच्या प्रोव्हिन्सेस मधले जे काही अधिकारी होते ते स्ट्रॉंग होत गेले. आणि याच बरोबर गुप्ता पिरियड मध्ये एक नवीन यंत्रणा तयार करण्यात आली होती. त्या प्रोव्हिन्शियल हेडनी रेव्हेन्यू जनरेट तर करायचाच, त्याच्याबरोबर स्वतःकडे थोडंसं सैन्य ठेवायचं. हे थोडंसं सैन्य कशासाठी होतं, तर सुरक्षेसाठी होतं. तर हे सुरक्षेसाठी असलेलं सैन्य साधारणतः ज्यावेळी एखादा म्हणजे गुप्तामधला एखादा राजा एखादं वॉर डिक्लेअर करायचा, त्या वॉर मध्ये मग ह्या प्रोव्हिन्शियल हेडनी काय करायचे, की स्वतःची जेवढी काही आर्मी आहे ती सगळी एकत्र करायची, ती आर्मी घेऊन जायचं, राजाकडे घेऊन जायचं, राजा त्याच्या बळावर लढणार, युद्ध संपलं, आपल्या आपल्या आर्मी घेऊन आपल्या आपल्या भागामध्ये ते पसार. ओके. ही सिस्टीम का करण्यात आली? मौर्यन पिरियड मध्ये शकाज आणि कुशनाच्या काळामध्ये सेंट्रलाइज्ड आर्मी होती, म्हणजे खडं सैन्य असायचं. थोडक्यात काय, आत्ताच्या जर सिस्टीमचा विचार केला तर आपल्याकडे जी आता लष्करी व्यवस्था आहे किंवा लष्कर जे आहे, लष्करी व्यवस्था नाही म्हणता येणार, पण लष्कर जे आहे हे लष्कर केंद्राच्या अखत्यारीत आहे. मग लॉ अँड ऑर्डर किंवा कायदा आणि सुव्यवस्थेसाठी राज्यांना काय देण्यात आले, राज्यांना त्यांनी पोलीस यंत्रणा तयार करायला मुभा दिलेली आहे. मग लष्कराचे अधिकार काय आहेत किंवा लष्करानं काय करायचं, त्यांचं फंक्शन काय आहे, कार्य काय आहे, तर त्यांनी सीमांचं संरक्षण करायचं किंवा एकूण भारताची युनिटी आणि इंटिग्रिटी, एकात्मता विभाजू नये याच्यासाठी प्रयत्न करायचे. पण पोलिसांचं कार्य काय काय आहे, फक्त त्या एरियातलं जे काही कायदा आणि व्यवस्था आहे त्यांच्यावरती नियंत्रण ठेवायचं. कोणी त्या जे काही डिफाईन कायदे आहेत, जे काही लॉज आहेत त्याच्या अगेन्स्ट कोणी काही काम करू नये एवढंच बघण्याचं काम हे पोलिसांचं असतं. ओके. तर ह्या गुप्तांच्या पिरियडमध्ये सेंट्रलाइज्ड जी आर्मी होती ती थोडीशी डिझॉल्व्ह करण्यात आली. डिझॉल्व्ह करण्यात आली म्हणजे काय, की एकूण यंत्रणा असायची
शकांच्या काळात, कुशाणांच्या काळात, मौर्यांच्या काळामध्ये 5-5, 6-6 लाख, 2 लाख, 3 लाख, 1.5 लाख अशी आर्मी ठेवण्यात आलेली होती. ओके, ह्या 1.5 लाख, 2 लाख जर आर्मीचा जर तुम्ही खर्च बघितला तर तो सगळ्यात सेंट्रल तिजोरीवरती पडायचा. मग ह्या तिजोरीवरती येणाऱ्या ताणामुळे काय व्हायचं की तुम्हाला सबस्टेन्शियल रेव्हेन्यू किंवा महसूल अजून जनरेट करायला लागायचा. गुप्तांच्या पिरियडमध्ये ही सिस्टीम थोडीशी कमी करण्यात आली. त्यांनी काय केलं की प्रत्येक प्रोव्हिन्सेसनं तुम्ही 2,000 आर्मी ठेवा, तुम्ही 4,000 ठेवा, तुम्ही 5,000 ठेवा, तुमच्या भागांमध्ये तुम्हाला किती एरिया दिलाय कंट्रोल करायला त्याच्यावरती तुम्ही आर्मी ठेवा. त्या आर्मीनं काय करायचं, ड्युअल पर्पज काम करायचं. ज्यावेळी आम्ही युद्ध पुकारू त्यावेळी त्या युद्धाला मदतीसाठी यायचं आणि ज्या वेळी तुम्हाला इतर का वेळी काय करायचं की तुम्ही तिथल्या भागातली कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करायचा. दॅट वॉज द फंक्शन ऑफ दॅट आर्मी. पण हे ज्यावेळी गुप्तांच्या पिरियडमध्ये डिसेंट्रलायझेशन झालं, तेच डिसेंट्रलायझेशन हर्षाच्या काळामध्ये जास्त हे झालं, काय म्हणतात त्याला, रिजिड झालं. रिजिड झालं याचा अर्थ काय की त्याच्यात काठिण्य पातळी वाढली किंवा त्याच्यामधले एक फ्लेक्झिबिलिटी किंवा एक लवचिकता कमी झाली, अलवचिक होऊन गेलं. याच्यामध्ये काय झालं की तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोव्हिन्शियल हेडना ज्युडिशरी अधिकार मिळाले. त्या एरियातले कायदा, एक सेंट्रलाइज कायदा जो असायचा, हर्षानं जर डिक्लेअर केलेले हे बेसिक तुम्हाला हे कायदे पाळावे लागतील, हे रूल्स पाळावे लागतील, याच्या व्यतिरिक्त त्या भागानुसार तुम्ही तुमचे कायदे तयार करा, जसं आता होतं. ओके, म्हणजे आपल्याकडं 3 प्रकारच्या लिस्ट आहेत. एक आहे सेंट्रल लिस्ट, आताच्या एक्झिस्टिंग कंडिशन मध्ये आफ्टर 1950. ओके, आपलं संविधान आल्यानंतर 3 प्रकारच्या लिस्ट आहेत, स्टेट लिस्ट, सेंट्रल लिस्ट, कन्करंट लिस्ट. याच्यातल्या सेंट्रल लिस्ट मध्ये काय आहेत, जे पूर्ण भारतासाठी गरजेचं आहे ते त्याच्याविषयी कायदे करण्याचं काम संसद करते, म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा करते. जे राज्यांसाठी गरजेचं आहे त्याच्याविषयीचं कायदे करायचं काम राज्य विधिमंडळ करतात, म्हणजे विधानसभा, विधान परिषद महाराष्ट्राच्या कंटेक्स्ट मध्ये. ओके, मग आता याच्या असं करण्याचं कारण काय की राज्यांच्या गरजा वेगळ्या आहेत. ओके, राज्यांच्या गरजा वेगळ्या आहेत, त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये द्यावे लागणारे इनपुट्स वेगळे असणार. कायद्यांच्या मधल्या तिथल्या सोशो इकॉनॉमिक आणि इतर जे फॅक्टर्स असतात त्या फॅक्टर्सच्या बेसवरती तुम्हाला तिथल्या कायद्यांमध्ये थोडेसे चेंजेस करावे लागणार. म्हणून तुम्ही राज्यांनी त्या भागातले तिथल्या परिस्थितीनुसार कायदे तयार करा, म्हणून त्याच्यासाठी स्टेट लिस्ट. मग त्याच्यामध्ये जे काही स्टेट लिस्ट मध्ये जे काही विषय आहेत ते राज्यांच्या मध्ये त्यामध्ये फरक असू शकतो. म्हणजे ऍग्रिकल्चर, थोडक्यात एक उदाहरण घ्यायचं झालं तर ऍग्रिकल्चर, शेतीमध्ये काय आहे, काही ठिकाणी आता आपल्याकडे जर बघितलं तर महसूल व्यवस्थेमध्ये इंग्रजांनी रयतवारी सिस्टीम वापरली होती. त्याच्या आधी सुद्धा आपल्याकडे जमीनदारी फारशा प्रमाणात कधी दिसत नाही. शिवाजी राजांनी सुद्धा जमीनदारी हा प्रकार पूर्ण नाहीसा करून टाकला होता. त्यामुळे आपल्याकडे शेतीची मालकी कशी दिसते, प्रत्येकाच्या ओनरशिपची शेती दिसते. ते जर तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये गेला तर अजूनही ठाकूर व्यवस्था आपल्याला दिसते किंवा अजूनही जहागीरदारी थोडक्यात दिसते. ही जहागीरदारी कशातनं आली तर सल्तनतच्या काळांमध्ये जसं हर्षांनी आपल्याला सिस्टीम दिलेली दिसते. हर्षांनी तिथल्या प्रोव्हिन्शियल हेड्सना एक प्रकारचं अनिर्बंध अधिकार दिले. तीच सिस्टीम सुलतानांनी पुढे नेलेली होती. दिल्ली सल्तनतमध्ये सुरुवातीला तर चहलगणी हा प्रकार होता. आता आपण मिडीवल कडे वळतो बरं. हे फक्त मी तुम्हाला सेग्रिगेशन न करता असंच सांगत जाणार आहे, तुम्ही फक्त ते लिंकेज लावत चला. ओके, दिल्ली सल्तनत मध्ये एक चहालगणी सिस्टीम होती. दिस इज अ तुर्किश फॉर्मॅट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, तुर्किश फॉर्मॅट म्हणतोय. आता ह्या तुर्किश फॉर्मॅट मध्ये चहलगणीमध्ये काय होतं, त्यांनी एकूण राज्याचे 40 विभाग तयार केले होते. एकूण राज्याचे 40 विभाग तयार केले होते आणि ह्या 40 विभागांमध्ये काय होतं, त्या प्रत्येक 40 विभागांना हेड केले होते. ह्या चहलगणींनी काय करायचं, स्वतःच आर्मी तयार करायची, त्या भागामधलं रेव्हेन्यू कलेक्ट करायचा, त्या भागामधली ज्युडिशियल सिस्टीम वरती त्यांचा अंमल असायचा. म्हणजे थोडक्यात जे मिडीवलचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. मगाशी जे मी फॅक्टर्स सांगत होतो की नाही, वन ऑफ द फॅक्टर्स इज दिस. ओके, इथं तुम्हाला सामंतशाही सुरू झालेली दिसते हळूहळू. ओके, आणि आता सामंतशाहीमध्ये आपण शाही हा वर्ड कधी वापरतो की देअर इज अ पर्टिक्युलर एस्टॅब्लिश्ड स्ट्रक्चर फॉर्मॅट. तिथे एक काहीतरी व्यवस्थित व्यवस्था तयार असलेली पाहिजे की जी तुम्हाला इतरांच्या मध्ये फारसे चेंजेस असताना दिसणार नाही. व्यवस्था म्हणजे काय असतं की त्याला एक नियमावली असते आणि ही नियमावली तुम्हाला साधारणतः या मिडीवल काळांमध्ये चेंज झालेली दिसते आणि या प्रोव्हिन्शियल सिस्टीम मध्ये किंवा या सामंतशाहीच्या व्यवस्थेची एक व्यवस्था तयार झालेली दिसते. सुरुवातीला ते नव्हते, म्हणजे गुप्ताच्या पिरियड मध्ये जरी सामंत असले किंवा जरी प्रोव्हिन्शियल हेड असले तरी ह्या प्रादेशिक काय म्हणतात त्याला, हेडना, मुखियांना, त्या मुखिया हाही वर्ड एन्शियंट मध्ये आलेला आहे बरं. गुप्तांच्या पिरियड मध्ये मुखिया हा वर्ड येतो, तिथनं पुढे शेठानी पण वर्ड येतो, शेठ पण येतो. ओके, हे वर्ड्स येतात, गिल्ड्स येतात, राजुकाज येतात, हे बरेचसे शब्द येतात. हे तुम्हाला साधारणतः ज्यावेळी तुम्ही जसं जसं वाचत जाल तसं तसे हे शब्द सापडतील. मोस्ट ऑफ दी वर्ड्स आपण आता वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये
किंवा समानार्थी विरुद्धार्थी म्हणून वापरतो ते शब्द मोस्ट ऑफ द आपले एन्शंट आणि मिडिवलच्या काळांमध्ये तयार झालेले आहेत. काही शब्द मिडिवलच्या काळामधले जे आहेत मोस्ट ऑफ द ते प्रशासकीय यंत्रणेतले शब्द आहेत. ते साधारणतः अरबी आणि फारसी भाषेतनं आलेले आहेत. बाकीचे जे शब्द आहेत ते वेगवेगळ्या भाषा डेव्हलप झाल्यानंतरचे आहेत. म्हणजे आपण एक अभिजात भाषेचं मराठी भाषेला जे आपण अभिजात भाषा द्या म्हणून डिमांड करतोय, त्या अभिजात भाषेचे नियम काय आहेत की गेले 2000 वर्ष त्या भाषेचं अस्तित्व असलं पाहिजे. त्याच्यामध्ये 2000 वर्षापासून पूर्वीपासूनचे त्याच्यामध्ये एक साहित्य असलं पाहिजे. ह्या ज्या काही बेसिक आहेत त्याच्यामध्ये मग 4-5च भाषा आता सध्या ह्या झालेल्या आहेत, क्वालिफाय झालेल्या आहेत. त्या भाषा कोणत्या आहेत बघा, कुठल्या भागातल्या आहेत बघा आणि त्या का आहेत बघा. आणि संगम लिटरेचरचा तिथं काय सिग्निफिकन्स आहे तेही बघा. ओके, हिस्ट्री आणि पॉलिटी किंवा करंट हे कसं कनेक्ट होते ते तुम्हाला कळून जाईल म्हणून मी तुम्हाला जाता जाता ते सांगतोय. ओके, तर सांगण्याचा उद्देश हा होता की जसं विषय स्टेट लिस्ट, सेंट्रल लिस्ट आणि कन्करंट लिस्ट आहेत. आता ह्या कन्करंट लिस्ट मध्ये काय आहे की ज्याच्यामध्ये सेंटर आणि स्टेट दोघांचेही इंटरेस्ट आहेत. म्हणजे सेंटरचा इंटरेस्ट काय असतो की भारताची अखंडता राहिली पाहिजे, भारताची इंटिग्रिटी आणि युनिटी राहिली पाहिजे. ओके, स्टेटचा फॉर्मॅट काय असतो स्टेटचं की त्या राज्याला व्यवस्थित चालवता आलं पाहिजे. म्हणून काय आहे की राज्यांच्या मधल्या आर्थिक व्यवस्थेमध्ये, पॉलिटिकल व्यवस्थेमध्ये आणि यशापयशामध्ये तुम्हाला डिफरन्सेस दिसतात. ओके, सो दॅट लाईक अ फॉर्मॅट की जे तुम्हाला याची सुरुवात म्हणा किंवा याचं थोडंसं काहीतरी एक काय म्हणतात एक फॅक्टर्स किंवा याचं काहीतरी एक स्वरूप, याची सुरुवात ही तुम्हाला ह्या गुप्त आणि हर्षाच्या पिरियडमध्ये आणि त्यानंतरच्या सल्तनतच्या पिरियडमध्ये दिसेल. दिस इज अ डिसेंट्रलायझेशन. दिस इज अ डिसेंट्रलायझेशन. मगाशी मी म्हटलं ना की ही तर डिसेंट्रलायझेशनचं फॉर्मॅट गुप्ताच्या पिरियडमध्ये सुरुवात झालं. हे डिसेंट्रलायझेशन सुरू झालं. आता सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस मिडविल मध्ये जाताना एन्शियंटचा थोडासा तक्ता घ्या. एन्शियंट मध्ये आपण काय बघितलं, जे डिप्रायव्ड क्लासेस होते, डिप्रायव्ड क्लासेस म्हणतोय, कास्ट नाही म्हणत मी अजून बरं का, डिप्रायव्ड क्लासेस, या डिप्रायव्ड क्लासेसच्या अधिकारांच्या मध्ये झालेले चेंजेस हे पहा. वुमनच्या अधिकारांच्या मध्ये झालेले चेंजेस हे पहा. ओके, अनटचेबल्सच्या अधिकारांमध्ये झालेले चेंजेस ते पहा. वर्णा सिस्टीमच्या मध्ये झालेले चेंजेस ते पहा. ऑलरेडी वेदिक मध्ये लॅटर वेदिक पिरियडच्या काळामध्ये जो काही काळ होता त्या लॅटर वेदिक पिरियड मध्ये मोस्ट ऑफ दी वर्णा सिस्टीम रिजिड होऊन गेली होती. ऑक्युपेशनल बेसवरून बर्थ बेसवरती झाली होती. हळूहळू त्यातली मोबिलिटी नष्ट झाली. त्या मोबिलिटी नष्ट झाल्यानंतर हळूहळू तुमच्यातले एज्युकेशनचे अधिकार होते. द्विज किंवा ड्वेल बोर्न, द्विज म्हणजे तुम्ही जे हे करता म्हणजे त्याला ब्राह्मण अनुबंध का असं काहीतरी म्हणतात. ज्यावेळी तुम्ही शिक्षण घ्यायला इलिजिबल होतात त्यावेळी तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचं चांगलं परिधान करण्याचे जे अधिकार असतात ते त्याच्यानंतर दिले जातात. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही नॉलेज अक्वायर करायला हे होता. सुरुवातीला याच्यामध्ये क्षत्रिय आणि ब्राह्मण या दोघांना हे द्विजबोर्ण म्हटलं जायचं आणि त्याच्यानंतर हळूहळू तेही मागे पडत गेलं. यात लॅटर वेदिक पिरियड मध्ये त्याच्यामध्ये उत्पत्ती स्थानं तयार करण्यात आली. स्मृती आणि स्मृती जे श्रुती आणि स्मृती सांगितलं होतं त्यातल्या स्मृतीज मध्ये मनुस्मृती काय म्हणते की वेगवेगळ्या म्हणजे विष्णूच्या वेगवेगळ्या भागांपासून वेगवेगळ्या वर्णास तयार झाले. म्हणजे हेड पासून ब्राह्मण तयार झाला. ओके, विंग्स पासून म्हणजे हातापासून क्षत्रिय तयार झाले. ओके, पोटातून वैश्यांची उत्पत्ती झाली आणि पायापासून शूद्रांची उत्पत्ती झाली. तसं म्हटलं तर पाय नसतील तर माणसाची ऍक्टिव्हिटी किती होते, हात नसतील तर ऍक्टिव्हिटी किती होते, धडच डोकंच नसेल तर ऍक्टिव्हिटी किती होते. या भागावरती थोडासा विचार केला बायोलॉजिकल तर थोडं डिफरंट चित्र दिसेल. पण हे विष्णूच्या मनुस्मृतीमध्ये थोडस मोबिलिटी किंवा हे वर्णा सिस्टीमला रिजिड करण्यामध्ये या गोष्टींचाही रिलिजियस जे काही हे होते तत्व होती त्याचा आधार घेण्यात आला होता. ओके, सो सोशल सिस्टीम मध्ये ज्यावेळी तुम्ही एन्शियंट पासून मिडिवल मध्ये जाता याच्यामध्ये रिजिडिटी ही जास्तीत जास्त प्रमाणात वाढलेली दिसते. याच्यामध्ये पडदा सिस्टीम चालू झालेली दिसते. स्त्रियांमध्ये पडदा सिस्टीम म्हणजे स्त्रीनं माझघरात राहावं, म्हणजे माझघर म्हणजे स्वयंपाकघर किंवा आतली खोली जी असते की जिथं स्त्रीचं स्थान आहे चूल आणि मूलपर्यंत सीमित करण्यात आलं. ओव्हरऑल तुमच्या सामाजिक याच्यामध्ये इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मधलं तिचं स्थान नाकारण्यात आलं. पॅट्रियार्कल सिस्टीम किंवा पितृसत्ताक जी प्रतिनिधित्व होतं ते जास्तीत जास्त स्ट्रॉंग होत गेलं. याच्यामध्ये डिसिजन मेकिंग मधले अधिकार स्त्रियांचे नाहीसेच झाले. फार कमी स्त्रिया या काळामध्ये दिसतील की ज्या तुमच्या साहित्यांमध्ये किंवा इतर भागांमध्ये त्यांचं योगदान दिलेलं तुम्हाला दिसेल. पूर्वीच्या काळामध्ये गार्गी, मैत्रेयी अशा सारख्या स्त्रिया होती की ज्यांनी ऋग्वेदिक लिटरेचर तयार करण्यामध्ये स्वतःचं योगदान दिलंय. पण साधारण तुम्ही मिडविल काळामध्ये जर बघितला तर हे योगदान तुम्हाला अजिबातच दिसणार नाही. ओके, सो लेट्स गो अहेड. ज्यावेळी तुम्ही मिडल काळांमध्ये जाता त्यावेळी पर्दा सिस्टीमचा उदय झाला.
ओके, वुमनचं जे सोशल स्टेटस होतं ते डिक्लाइन होत गेलं. त्याच्याबरोबर सती प्रथा या काळांमध्ये रिजिडली फॉलो केलेली दिसते. आता या सती प्रथेमध्ये आणखी एका एंटिटीचं योगदान जास्त प्रमाणात आहे. मे बी तुम्ही पद्मावत हा चित्रपट पाहिला असेल. पद्मावत जो राणी पद्मावती आणि त्या गोष्टींच्या वरती डिपेंड आहे. दॅट इज अ मायथॉलॉजी बरं का. ते काही सत्य आहे असं नाहीये. पण ती एक कथा होती. त्या कथेवरती तो चित्रपट तयार करण्यात आलेला होता. अल्लाउद्दीन खिलजी आणि राजा. ओके, आणि त्याची बायको. तर त्याच्यामध्ये एक जोहर शब्द तुम्ही ऐकला असाल तर आठवा. हा जोहर काय होता, की ज्याच्यामध्ये एकूण त्या किल्ल्यातल्या सगळ्या स्त्रिया शेवटच्या सीनमध्ये तुम्हाला एका आगीमध्ये स्वतःचं आत्मसमर्पण करायला जातानाच्या दिसतात. आता ही आत्मसमर्पणाची भावना कुठून आली बघा. स्त्रीचं स्त्रीत्व हे ओनरशिप ऑफ हिज हजबंड होऊन गेलं. स्त्रीचं स्त्रीत्व हे ओनरशिप ऑफ हजबंड होऊन गेलं आणि ह्या ओनरशिपमुळं ऍक्च्युली ह्या फिलिंगमुळं ऍक्च्युली स्त्रीचं जे डॉमिनन्स किंवा स्त्रीचं जे स्टेटस होतं ते डिग्रेड होत गेलं. आता यामध्ये एका क्लानचं पण थोडंसं योगदान म्हणता येईल. राजपूत क्लान हा मिडव्हिल मध्ये आणि एन्शियंटच्या अगदी शेवटच्या काळामध्ये नव्यानं तयार झालेला एक क्लान म्हणजे एक घराणं म्हणता येईल. ओके, घराणं म्हणजे डायनास्टीच्या अर्थाने घेऊ नका, राज्यकर्त्यांच्या अर्थाने घेऊ नका, एक भावकी किंवा ह्या पद्धतीनं त्याला क्लान म्हणतात. ओके, तर ते राजपूत क्लान ह्या काळामध्ये उदयास आलेला दिसतो. आता ह्या राजपुतांचं ओरिजिन काय आहे, त्यांचा उदय कुठनं झाला, तर त्याच्यामध्ये ते दोन भाग सांगतात. एक भाग काय सांगतात, काही जण स्वतःला सोमवंशी म्हणतात. ओके, काही जण त्याला स्वतःला सूर्यवंशी समजतात. आता त्यांचं जर बॉडी स्ट्रक्चर बघितलं, त्यांचं जर सोशल स्टेटस बघितलं, तर याचा थोडासा एन्शियंट हिस्ट्री मधल्या जे शकाज, कृषाणाज, ग्रीक, पर्शियन्स, सिंथियन्स आले, तिथं थोडासा तुम्हाला त्यांचा सिग्निफिकन्स किंवा तिथं त्यांचा तुम्हाला थोडंसं रिलेशन दिसून जाईल. ओव्हर द पिरियड जेवढे काही इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये इन्व्हेडर्स आले, ओके, इंट्रुडर्स आले. इन्व्हेडर्स आणि इंट्रुडर्स म्हणजे आक्रमण करते, इंट्रुडर्स म्हणजे घुसखोरी करणारे. हे दोघंही व्यक्ती, दोघंही समाज, दोघंही सोसायटी किंवा दोघंही ग्रुप हे भारतीय सामाजिक व्यवस्थेमध्ये असिम्युलेट झाले म्हणजे मिळून मिसळून गेले, घुळून मिळून गेले. ओके, म्हणून मी तुम्हाला मागल्या आठवड्यात एक सॅलड बाउल कन्सेप्ट सांगितली होती. ओके, पहिल्या लेक्चरमध्ये सॅलड बाउल, इंडिया इज अ सॅलड बाउल ही कन्सेप्ट सांगितली होती. वेगवेगळ्या स्वतःच्या आयडेंटिटी जपून एकाच पात्रामध्ये ते राहतात, एकाच संस्कृतीच्या खाली राहतात, म्हणून भारतीय संस्कृती हे सॅलड बाउल म्हणली जाते. हे मी तुम्हाला मागल्या आठवड्यात सांगितलेलं होतं. राजपूत सिस्टीम मध्ये या सतीप्रथेचा जास्तीत जास्त थोडासा सिग्निफिकन्स झालेला दिसतो. अगदी ही गोष्ट लक्षात ठेवा की सतीप्रथेचं शेवटचं उदाहरण 1992च्या काळात आढळलं. 1992. ओके, सतीप्रथेवरचे निर्बंध सगळ्यात पहिल्यांदा 1856 साली आले, डलहौसीने आणले होते. ओके, तरीही शेवटचा सतीप्रथेचा जो काही उल्लेख म्हणा किंवा एक काय म्हणतात उदाहरण आहे ते 1992-93च्या काळातलं आहे राजस्थानमध्ये. ओके, सो हे सबसिडन्स किंवा थोडंसं सबसिडरी स्टेटस किंवा सेकंडरी सिटिझनरी स्टेटस जे स्त्रियांना मिळालं त्याच्यामधनं ह्या सतीप्रथा, पडदा प्रथा आणि एकूण वुमनचं स्टेटस घसरत गेलेलं दिसतं. त्याच्याबरोबर तुम्ही इतर ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये स्लेव्हचा व्यापार, स्लेव्ह म्हणजे गुलाम. ओके, सुरुवातीच्या काळातले गुलाम, नंतर मिडव्हिल काळातले गुलाम, यांच्यामध्ये सुद्धा त्यांच्या स्टेटसमध्ये फरक दिसतो. ओके, हेही लक्षात ठेवा. मी तुम्हाला वेस्टर्न कंटेक्स्ट मध्ये स्लेव्ह किंवा गुलाम वेगळ्या कंटेक्स्ट मध्ये असतात आणि इंडियन कंटेक्स्ट मध्ये गुलाम हे वेगळ्या पद्धतीनं त्यांचं कार्यशैली चालते, हेही तुम्हाला सांगितलेलं होतं. सो शूद्राज आणि अनटचेबल्स आहेत, त्यांचं जे एकूण स्टेटस होतं ते पूर्वीपासूनच अगदी लोअर मानलं जात होतं, पण या काळामध्ये ते अगदीच तळात ढकलले गेले. अनटचेबल्सचे राईट्स डिनाय करण्यात आले. ओके, त्याच्याबरोबर त्यांचा स्पर्श किंवा त्यांच्या इतर ज्या गोष्टी आहेत त्यांचा त्या सावली या सगळ्या प्रकारच्या निषिद्ध मानण्यात आल्या. मग त्यांच्यावरती जास्तीत जास्त निर्बंध लादण्यात आले. ओके, ओव्हरऑल सोसायटी अशा प्रकारे डिस्टर्ब झालेली दिसते. ज्यावेळी सोसायटी डिस्टर्ब होते त्यावेळी नवीन फिलॉसॉफी समोर येतात आणि त्या नवीन फिलॉसॉफीज तुम्हाला वे ऑफ लाईफ नव्या प्रकारे सुचवतात. ओके, ज्यावेळी सोसायटी डिस्टर्ब होते, सोशल स्ट्रॅटा डिस्टर्ब होतात, लेअर डिस्टर्ब होतात, त्यावेळी त्या सोशल स्ट्रॅटा डिस्टर्ब झाल्यानंतर नवीन फिलॉसॉफी समोर येतात आणि त्याचे फॉलोअर्स तुम्हाला आलेले दिसतात. तर
हे एन्शियंट कसं होतं, ज्यावेळी ब्राह्मणिझम होतं, वर्णाश्रम सिस्टीम रिजिड होत गेली, शूद्रांचं स्टेटस खाली लोअर होत गेलं, तसं मग बुद्धिझम आणि जैनिझम आलं. ओके, त्याच्याबरोबर हळूहळू भागवतिझमचा उदय होत गेला. हेच भागवतिझम मिडेव्हिल मध्ये स्ट्रॉंग प्रमाणात समोर आलेलं दिसतं. आपले ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, नामदेव महाराज असतील, भागवतिझमचे प्रोपोनंट आहेत. प्रोपोनंट म्हणजे प्रचारकर्ते आहेत किंवा त्याचं फॉलो करणारे आहेत, त्याला हे करणारे आहेत, अंगीकारणारे आहेत. ओके, सो त्याच पद्धतीनं एन्शियंट नंतर ह्या शूद्राज आणि यांच्यामध्ये झालेल्या सोशल स्टेटसच्या कॉन्फ्लिक्टमुळे या काळांमध्ये ही नव्या नव्या रिलिजियस सिस्टीम उदयास आलेल्या दिसतात. ओके, या काळात ही नव्या नव्या रिलिजियस सिस्टीम उदयास आलेल्या दिसतात. त्यातल्या कुठल्या? सगळ्यात महत्वाचं इन्व्हेडर्सच्या बरोबर आलेले इस्लामिझम. ओके, इस्लाम धर्म सोबत घेऊन आलेले इन्व्हेडर्स किंवा त्यांच्या प्रसाराच्या बरोबर इस्लामचाही इथं प्रचार झाला. बरं, आता ही गोष्ट लक्षात ठेवा, इस्लामाचं इंडियन सबकंटिनेंट मध्ये आपण साधारणतः सिग्निफिकन्स ज्यावेळी बघतो, ओके, सल्तनतचा सिग्निफिकन्स ज्यावेळी बघतो, तसं मगाशी अभिषेकनं सांगितल्याप्रमाणे त्यांचे साधारणतः एक राज्य विस्तार किंवा एखादं स्टेबल राज्य, स्थिर राज्य हे 1100व्या 10व्या शतकानंतर तुम्हाला जास्त प्रमाणात दिसतं. तोपर्यंत इंडियन सबकंटिनेंटचा ज्यावेळी तुम्ही विचार कराल, भारतीय उपखंडाचा विचार कराल, त्यावेळी सदर्न भारतामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये चोलाज आणि पंड्याज होते, चालुक्याज होते. ओके, आणि नदन भारतामध्ये तुम्हाला पर्शियन आणि पालाज तुम्हाला दिसतात. ओके, पण जसं जसं तुम्ही पुढं सरकता, हिस्ट्री तुमची पुढं सरकते, तसं तसं तुम्हाला तुर्की जे होते ते इन्व्हेडर्स म्हणून आत आलेले दिसतात. ते घुरीज, खिल्जीज, ओके, या माध्यमातून गजनी आला, त्याच्यानंतर घुरी आला, त्याच्यानंतर खिल्जी वगैरे डायनास्टीज आल्या. त्यांनी इन्व्हेजन केलं. ते इन्व्हेजन करण्यामागे ही काही कारण होती. कारण त्याच्यामुळे ते इथं आले. इथं आल्यानंतर त्यांनी स्टेट एस्टॅब्लिश केलं. स्टेट एस्टॅब्लिश केल्यानंतर त्याचं एक्सपान्शन केलं. एक्सपान्शन करताना पुन्हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम तयार केली. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम तयार करताना स्वतःच्या स्टेटचं ऑथेंटिकेशन करण्यासाठी त्यांनी रिलिजनचा आधार आणला. ओके, दिस इज अ सेम लाईन. एन्शियंट मध्येही हेच होतं, मिडवेल मध्ये पण हेच होतं. तेच प्रमाण जर तुम्ही साऊथ एशियामध्ये जर साऊथ इंडियन सबकंटिनेंट मध्ये बघितलं तर तिथंही तसंच. चालुक्याज आले, चालुक्याज नंतर चोलाज आले, चोलाज नंतर पंड्याज आहेत. हे तिघही तिथं चेराज ही तिथं एक्झिस्टन्स मध्ये दिसतात केरळामध्ये. मग यांच्यामध्ये सगळ्यांच्यात कॉन्फ्लिक्ट झाले. काही जणांनी अल्वार्सचे फॉलोअर्स म्हणून काम केलं, काही जणांनी नैनार्स म्हणून फॉलोअर्स म्हणून काम केलं. आता हे अल्वार आणि नैनार काय मी मागल्या आठवड्यात सांगितलं होतं. भक्तिझमचे हे दोन वे आहेत. एक पंथ पूजतो शिवाला म्हणजे शंकराला, दुसरा पंथ पूजतो विष्णूला. ओके, किंवा कृष्ण तिचे अवतार जे इन्कार्नेशन आहेत, 10 अवतार आहेत, त्या इन्कार्नेशन्सना पूजणारा एक पंथ. अल्वार्स वैष्णविझम, नैनार्स शैविझम. ओके, मग त्याच्यामध्ये एकमेकांच्या राज्यांमध्ये ते गेले, तिथं स्वतःचा डॉमिनन्स तयार करण्यासाठी तिथं असणाऱ्या एक्झिस्टिंग मंदिरांची तोडफोड करून स्वतःच्या मंदिरांची तिथं स्थापना. तसंच मग नदन प्लेन मध्ये जर बघितलं तर येणारे इन्व्हेडर्स होते, त्यांनी स्वतःच्या रिलिजियस डॉमिनन्सचा, स्वतःच्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी स्वतःचे सिम्बॉल्स म्हणून त्यांच्या रिलिजनचा वापर केला. हे इंडियन हिस्ट्रीमध्ये ओव्हर दी पिरियड प्रत्येक याच्यामध्ये दिसतं. ओके, तेच जर तुम्ही मॉडर्न इंडियामध्ये गेला तर ब्रिटिशांनी वेगळ्या पद्धतीने केलं. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी मिशनरीजना जास्त हात दिला नाही. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी ट्रेडर्स म्हणून राहिले. शहाजहान घेतली, त्यांनी ट्रेडर्स म्हणून राहिले, बंगालमधनं ट्रेड केला, सुरतमधनं ट्रेड केला, पूर्ण भारतभरातलं मटेरियल गोळा केलं, ते तिकडे नेऊन विकलं, भरपूर पैसा कमवला, सेंट्रल ऑथॉरिटी ज्यावेळी वीक झालेली त्यांना दिसली, मुघलशाही ज्यावेळी औरंगजेबानंतर वीक झालेली दिसली, त्याच्यानंतर मग त्यांनी थोडे थोडे आपले दात दाखवायला चालू केले. मग छोटी छोटी राज्य पकडली, त्यांच्यामधले कॉन्फ्लिक्ट पकडले, त्याच्यामध्ये एकाची बाजू घेतली, फ्रेंचांनी एकाची घेतली, इंग्रजांनी एकाची घेतली, मग त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट घडवून आणल्यानंतर एकाचं डिफीट होणार, एक कोणीतरी विजेता करणार, डिफीट झालेल्या राजाला सुरक्षेचं कारण देऊन त्यांनी सबसिडरी अलायन्स केलं. सबसिडरी अलायन्स म्हणजे तुम्ही आमचं सैन्य ठेवून घ्या, आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देतो, तुम्हाला पेन्शन पण देतो. ते त्यातून त्यांनी काय केलं, ते राज्य कब्जात घेतलं, तिथल्या लॉ अँड ऑर्डर वरती, कायदा सुव्यवस्थेवरती स्वतःचं नियंत्रण तयार केलं. मग याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी धर्माला धक्का लावलेला दिसत नाही. हे काम कुणाचं होतं? यांनी प्रॉपर सेग्रिगेशन केलं. प्रॉपर सेग्रिगेशन म्हणजे काय? जे रूल करणार आहेत, ईस्ट इंडिया कंपनी रूल करणार आहे, त्यांनी काय करायचं? फक्त टेरिटरियल एक्सपान्शन करायचं. दुसरं काम कोण करणार रिलिजनचं? तर त्यांनी मिशनरीजना हात दिला. 1813 नंतर
बऱ्यापैकी मिशनरींची एंट्री फ्री करण्यात आली. म्हणजे पूर्वी त्यांच्यावरती निर्बंध होते. 1813च्या कायद्यानंतर मिशनरीजना तुम्ही या इथं वसा, तिथं तुम्ही तुमच्या धर्माचा प्रचार करू शकता, असं त्यांना निर्बंध हे देण्यात आलं. आणि याच्यानंतर मग मात्र ख्रिश्चन धर्म बऱ्या प्रमाणात मिशनरींच्या माध्यमातून वाढला. आता हे वे ऑफ लाईफ कसं होतं बघा. सुरुवातीच्या काळातलं जर आपण मिडेव्हिल इंडियातलं बघितलं, सल्तनतनं काय केलं, तलवारीच्या बळावर आपला धर्माचा आणि राज्याचा विस्तार केला. ओके, तसंच त्याच्या पूर्वीचं कसं होतं, एन्शियंट मध्ये सुद्धा बुद्धिझम, जैनिझम तलवारीच्या बळावर होतं. तलवारीच्या बळावर इन द सेन्स कुठला मोनार्क कुठल्या तरी धर्माला अंगीकारायचा. हर्षवर्धनचं उदाहरण घ्या. हर्षवर्धन सुरुवातीच्या काळात ब्राह्मणिझम फॉलो करायचा, नंतरच्या काळात तो बुद्धिस्ट झाला. अशोका सुरुवातीच्या काळात ब्राह्मणिझम करायचा, त्यानंतरच्या काळात बुद्धिस्ट झाला. ओके, सो यांनी काय केलं की त्या धर्माला हात दिला. मग त्या बेसिसवर त्या मॉन्क्सनी किंवा त्याच्या प्रपोनंट्सनी त्या धर्माचा विस्तार केला. ओके, हे लाईन ऑफ ऍक्शन. हेच ज्यावेळी तुम्ही मॉडर्न इंडियाच्या काळात बघता, त्यावेळी मॉडर्न इंडियाच्या काळामध्ये त्यांनी मात्र परफेक्ट लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह बॉडी आणि धर्मप्रचाराच्या बाबतीत काम करणाऱ्या बॉडीज ह्या थोड्याशा वेगळ्या असलेल्या दिसतात. मग या काळांमध्ये एस्टॅब्लिशमेंट ऑफ चर्च झालं आणि या काळांमध्ये कन्व्हर्जन झाले. आता हे कन्व्हर्जन होताना त्यांना एक गोष्ट लक्षात आली. आता हे मुद्दाम मी तुम्हाला एक लाईन ऑफ हे यावं चेंजेसची स्ट्रिंग तयार व्हावी म्हणून मी तुम्हाला सगळं एकत्रच सांगायचा प्रयत्न करतोय. तो या काळात मिशनरींनी जास्त कॉन्सन्ट्रेट करताना कोणावरती कॉन्सन्ट्रेट केलेलं दिसतं, तर जो ट्रायबल एरिया आहे त्या ट्रायबल एरियावरती जास्त कॉन्सन्ट्रेट केलेलं दिसतं. आता ह्या ट्रायबल एरियावरती कॉन्सन्ट्रेट करण्याचं कारण काय की ट्रायबल्स मध्ये एखाद्या धर्माची जी रिजिडिटी असते ती रिजिडिटी नव्हती. त्यांचं डे टू डे लाईफ जे होतं, वे ऑफ लाईफ जे होतं, ते नेचरच्या बेसवरती जास्त डिपेंड होतं. ओके, त्यामुळे त्यांना इतर कुठल्या गोष्टींचा, त्यांचे बेसिक टेनंट्स जर सांभाळले तर त्याच्या बाबतीत मग इतर कुठल्या गोष्टींचा असण्या नसण्याचा फरक पडायचा नाही. मग त्या माध्यमातून त्यांनी काय केलं, त्या लोकांना एज्युकेशन द्यायचा प्रयत्न केला, मेडिकल हेल्प द्यायचा प्रयत्न केला, त्यांना राहती घरं व्यवस्थित करायचा प्रयत्न केला, सॅनिटेशनच्या नव्या पद्धती शिकवायचा प्रयत्न केला आणि यातून मग त्या धर्माचे फॉलोअर्स दिसतात. हा जास्त इम्पॅक्ट कुठं पडलेला दिसतो, तर साधारणतः आपल्याला नॉर्थ ईस्ट जो ईशान्य भारत आपण म्हणतो, तिथं मणिपूर, मिझोराम, नागालँड ह्या भागामध्ये 80% ख्रिश्चियन पॉप्युलेशन गेलेली दिसते. ती ख्रिश्चियन पॉप्युलेशन जरी म्हणजे ख्रिस्ती धर्म पाळत असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये बेसिक टेनंट्स जे त्यांचे सांभाळले जातात ते अजूनही ट्रायबल बेसिक हे सांभाळले जातात, रूढी परंपरा सांभाळल्या जातात. ओके, सो सांगण्याचा उद्देश हा होता, जरी आपण म्हणत असलो 1813 नंतर मिशनरींनी भारतामध्ये ख्रिस्तिझमचा प्रसार केला, तरी इंडियन सबकॉन्टिनेंटला ख्रिस्तिझमची ओळख ही इसवी सनाच्या पहिल्या शतकात झालेली होती. मी पुन्हा एकदा सांगतो, इसवी सनाच्या पहिल्या शतकात ख्रिस्तिझमची ओळख भारतीय उपखंडाला झालेली होती, केरळामध्ये. ओके, केरळामध्ये पहिला संत, ख्रिस्तियन संत येऊन तिथल्या भागामध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्याचं कार्य त्यांनी केलेलं होतं. सेम अबाउट इस्लामिझम. इस्लामिझमचं सल्तनत किंवा राज्य जरी तुम्हाला साधारणतः 10व्या-11व्या शतकात दिसत असलं तरी सुद्धा इस्लामिझमचा प्रसार सुरुवात त्याची साधारणतः 713 एडी मध्ये, म्हणजे इसवी सनाच्या 713च्या आसपास किंवा 7व्या-8व्या शतकांच्या मध्ये मोहम्मद कासिम नावाच्या राजानं, एका सुलतानानं सिंध प्रांतामध्ये स्वतःच छोटं राज्य तयार करून इस्लामिझम स्टेट एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केला होता. ओके, सो इस्लामिझम ही अगदी नंतरच्या काळात आलेली गोष्ट आहे असं मानू नये. धर्म जर बघितला तर धर्म आधी ओळख झाली आणि स्टेट जर बघितलं तर स्टेट नंतर फॉर्म झालेला आहे. ओके, मिडिव्हिल काळामध्ये. ओके, मला सांगण्याचा उद्देश हा होता, आपण गेलतो कुठून बघा, आपण गेलो होतो या गोष्टीपासून की जसं जसं डिप्रिवेशन होतं, जसं जसं वंचित समाजावरती अन्याय अत्याचार होतात, तसे जसे नवीन तत्व आणि नवीन फॉर्मॅट शोधायचा प्रयत्न केला जातो. आणि हा नवीन तत्व आणि नवीन फॉर्मॅट हे या वेगळ्या वेगळ्या नव्या येणाऱ्या आयडेंटिटीजनी दिले. त्यातला पहिला होता इस्लामिझम. ओके, दुसरा होता बसवेश्वरांनी सांगितलेला, ओके, लिंगायत धर्म. ओके, तिसरा होता सुफिझम. चौथा होता मॉन्क्सनी सांगितलेला, जो आपण त्याला स्ट्रॉंगर फॉर्मॅट ऑफ जैनिझम. पाचवा होता शिखिझम. ओके, ह्या 4-5 तत्वांनी वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये नवीन तत्व समोर ठेवलेले दिसतात. ओके, यांना परत रिलिजन म्हणून ही मान्यता मिळाली. सुरुवातीला ते पंथ म्हणून आले.
आता शिखिझम जर म्हणलात तर हा हिंदुइझम मधला एक पंथ म्हणून समोर आला. लिंगायत जर म्हणलात तर ते शंकराची पूजा करतात. मग ब्राह्मणिझम मधला एक सेक्ट म्हणून समोर आला. इस्लामिझम हा स्वतः एक धर्म म्हणून समोर आला, कारण त्यांची एक स्वतःची एक स्ट्रक्चर्ड सिस्टीम होती. ओके, ते स्ट्रक्चर्ड सिस्टीम मुळे मग एक तो धर्म म्हणून समोर आलेला आहे. तो याच पुढे डेव्हलपमेंट त्या वेगवेगळ्या फॉलोअर्सच्या माध्यमातून त्याचा प्रचार झाला. मग काही तलवारीच्या बळावर झाला, काही मग त्या वंचितीकरणामुळे झाला. म्हणजे या लोकांचं लोअर स्ट्रॅटाचं, लोअर क्लासचं, वुमनचं जे काही तुमच्या ब्राह्मणिकल सिस्टीममुळं सप्रेशन झालं, दबावामुळं त्यातनं मग काही कन्व्हर्जन झालेले दिसतात. ओके, तो जस्ट अ मिनिट. मिडव्हिल पासून एन्शियंट पासून मिडव्हिल कडे जाताना आपण जे चेंजेस पाहिले त्यातले ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम, ओके, ज्युडिशियल सिस्टीम मधले चेंजेस, ओके, त्याच्यानंतर सोशल चेंजेस, ओके, रिलिजियस चेंजेस, फिलॉसॉफिकल चेंजेस, हे चेंजेस होते की ज्याच्यामुळे वे ऑफ लाईफ, डे टू डे वे ऑफ लाईफ एन्शियंट मधलं आणि मिडव्हिल मधलं थोडंसं सेग्रिगेट झालेलं दिसतं. त्याच्याबरोबर प्रशासकीय यंत्रणा सेग्रिगेट झालेली दिसते आणि याचमुळं ऍक्च्युली एन्शियंट आणि मिडव्हिलचं आपण डिफरन्सेस पाहू शकतो. लक्षात आलं? क्लिअर? एनी डाऊट? काही डाऊट असतील तर प्लीज विचारा. 1-2 मिनिटं थांबू थोडं. काही असू देत डाऊट. अगदी 22चे 16 झाले, 4 जण सोडून गेले, त्यांना बहुतेक मिडव्हिलचं आणखी काहीतरी माहिती घ्यायला गेले असतील. बोला बाकीचे. तहसील कार्यालयाचे 6 हे दिसत आहेत. अभिषेक बोला. हा सर, मी काय म्हणतोय, तुम्ही नाही का म्हटलं की जरा जे आवाज येत नाही परकीय अभिषेक. तुम्ही नाही का म्हटलं की जे परकीय आक्रमणकारी आले ते काही आक्रमणकारी होते आणि तुम्ही काय म्हटलं की दुसरे होते ते खुसकीचे होते, म्हणजे नक्की काय ते समजलं नाही. नाही, तुझा प्रश्न मला कळाला. म्हणजे काय काय आक्रमणकारी आणि काय काय खुसकीचे, म्हणजे हे दोघांमधला फरक काय आणि ते कसं काय वगैरे ते म्हणतोय. कुठल्या कंटेक्स्ट मध्ये म्हणताय? म्हणजे तुम्ही 10व्या आणि 11व्या शतकाच्या कंटेक्स्ट मध्ये म्हणताय का? का तुम्ही मॉडर्न इंडियाच्या ब्रिटिश कंटेक्स्ट मध्ये म्हणताय? कंटेक्स्ट म्हणजे संदर्भ. कुठल्या संदर्भात बोलताय तुम्ही? 10व्या 11व्या शतकातल्या आक्रमणांच्या संदर्भात बोलताय की शका संदर्भात बोलताय की मॉडर्न इंडिया मधल्या इंग्रजांच्या संदर्भात बोलताय? नाही, ते तुघलक आले तेव्हा त्याच्याविषयी म्हणतोय मी. ओके, 10व्या 11व्या शतकाच्या संदर्भात. ओके, ठीक आहे. अभिषेक विचारतोय की खुशकीचे किंवा लपून छपून ज्यांनी आक्रमण केलं ते आणि डायरेक्ट आलेले आक्रमण. मुळात खुशकीचा हा प्रकार अजून आपण काय पाहिलेलाच नाही. तो शब्द कदाचित तुमच्या लक्षात आलेला असेल. तो शब्द मी वापरलेला नव्हता. पण तुमचा प्रश्न माझ्या लक्षात आला, रोख माझ्या लक्षात आला की तुम्ही साम्राज्याच्या एक्सपान्शन बाबतीतच बोलताय ना? स्टेट एस्टॅब्लिशमेंट म्हणजे राज्याच्या स्थापनेबाबतच बोलताय ना अभिषेक? अभिषेक? हा सर. हा, तुम्ही राज्याच्या स्थापनेबाबत बोलताय ना? नाही नाही सर, मी काय म्हणतोय, तुम्ही मागाशी म्हटलं की परकीय आक्रमणकारी आले ना, ते एक आक्रमणकारी होते आणि दुसरे घुसखोरी करणारे होते, म्हणजे नक्की काय होतं ते घुसखोरी म्हणतोय करणारे. मी. ओके 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 ओके. घुसखोरी करणारे. बर बर बर. आपण ऍक्च्युली ते हरप्पन आणि त्याच्यानंतरच्या आर्यनच्या बाबतीत आणि त्याच्यानंतरच्या त्याचाच कंटेक्स्ट घेऊन पुढे 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 पाहत गेलो. त्याच्या मागचा कंटेक्स्ट हा होता किंवा त्याच्या मागचा संदर्भ अभिषेक हा होता की भारतीय उपखंडामध्ये ज्यावेळी आपण आक्रमण पाहतो, भारतीय उपखंडामध्ये ज्यावेळी आपण आक्रमण पाहतो त्याच्यामध्ये काही डायरेक्ट इन्व्हेजन्स झालेले दिसतात, ज्याच्यामध्ये आक्रमण झालेली दिसतात आणि काही घुसखोर असतात, असं मी तुम्हाला म्हटलं होतं. आता हे घुसखोर आणि आक्रमणांच्या मध्ये तुम्हाला स्टेट एस्टॅब्लिश करणं हा प्रकार असतो, ज्याच्यामध्ये राज्य स्थापना करणं हा त्याच्या मागचा उद्देश असतो. आणि घुसखोरी करणाऱ्यांच्या मध्ये मी तुम्हाला त्याच्या पुढचं एक वाक्य सांगितलेलं होतं की ते घुसखोर असोत किंवा आक्रमक असोत, ते इथं येऊन राहिले आणि इथले होऊन गेले. म्हणजे मी तुम्हाला ते शकाज कुशनांच्या बाबतीत हे सांगितलं
तेच साधारणतः तुम्ही मिडिव्हल काळांमधल्या तुम्ही खिलजी बिलजी ह्या सगळ्या इस्लामिक साम्राज्यामधनं आलेल्या इन्व्हेडर्सच्या किंवा आक्रमकांच्या बाबतीत हे तेच मी सांगितलं. फक्त इंग्रजांच्या बाबतीतली गोष्ट मात्र वेगळी आहे, ती थोडीशी मी नंतर सांगतो. आता तुमच्या प्रश्नांचं उत्तर देतो. तुम्हाला आक्रमक आणि घुसखोर मधला फरक कळला नाही. माझ्या सांगण्याचा उद्देश हा होता की आर्यनांनी त्यांच्या भागामधल्या असणाऱ्या गरजांच्या पूर्तता, त्यांची जे गरजांची पूर्तता होत नव्हती त्याच्यामुळे त्यांनी एक फर्टाईल लँड किंवा एक सुपीक जमीन शोधाच्या काळात शोधण्याच्या उद्देशानं भारतीय उपखंडांमध्ये त्यांचं इन्व्हेजन झालं किंवा आक्रमण झालं. आता हे आक्रमण म्हणण्यापेक्षा किंवा इन्व्हेजन म्हणण्यापेक्षा सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचा उद्देश हा फक्त कुठंतरी एखाद्या सुपीक जमिनीच्या ठिकाणी जाऊन स्वतःचे सेटलमेंट एस्टॅब्लिश करणं याच प्रकारचा उद्देश होता. पण इथं असणाऱ्या लोकल एंटिटीजनी, इथं असणाऱ्या लोकल राज्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला आणि त्या विरोधातनं झालेले वॉर आणि त्याच्यामध्ये दे वेर इन्व्हेडर्स म्हणजे आक्रमण करते. एखाद्यानं दुसऱ्यावरती केलेलं हल्ला याला आपण आक्रमण म्हणतो. दुसरे होतं प्रकार जो घुसखोर. आर्यनच्या मध्ये मी 2 प्रकारचे आर्यन सांगितले होते. ओके. आताही मी मुस्लिमिझम मध्ये, इस्लामिझम मध्ये सांगताना इस्लामिझम आणि ख्रिश्चॅनिटी या दोन्हींमध्येही आक्रमण आणि घुसखोर ह्या दोन्हींचाही आपल्याला रेफरन्स देता येऊ शकतो. आता पहिल्यांदा मी हरप्पन मध्ये सांगतो. हरप्पन मध्ये मी तुम्हाला दासाज, दास्यूज आणि आर्याज हे 3 कन्सेप्ट सांगितलेल्या होत्या. आर्याज ज्यावेळी आपण म्हणतो आर्याजचे 2 ग्रुप आले. त्यातला पहिला जो ग्रुप आला होता तो आला इथं वसला, इथं राहिला, त्यांनी इथं त्यांचं कामकाज चालूही राहिलं. पण दुसरा जो ग्रुप आला तो साधारणतः टेरिटरी अक्वायर करणं, त्याच्यामध्ये वेल्थ अक्वायर करणं, प्रॉस्पेरिटी अचीव्ह करणं, यातून मग वेगवेगळ्या शहरांच्या बरोबर झालेली युद्ध, त्यात झालेली लुटालूट आणि त्याच्यानंतर त्यांनी केलेलं एस्टॅब्लिशमेंट. सुरुवातीचा जो आर्याचा प्रकार होता ज्याला आपण दासाज म्हणलं, ते दासाज म्हणजे घुसखोर म्हणता येईल, की जे इथं आले, जे इथल्या वातावरणाशी मिळते जुळते झाले, इथल्या सोसायटीचे मिळते जुळते झाले आणि इथला भाग होऊन गेले. नंतर आलेले आक्रमक काय आहेत, ते इथं आले, ते इथल्या सोसायटीशी भांडले, त्यांनी स्वतःचं राज्य एस्टॅब्लिश केलं. जस्ट मिनिट. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. ते इथं आले, त्यांनी ते इथं स्वतःचं राज्य एस्टॅब्लिश केलं, स्वतःच्या लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन केल्या, स्वतःच्या फिलॉसॉफीज एस्टॅब्लिश केल्या आणि त्याच्या साह्याने त्यांनी राज्य करायचा प्रयत्न केला. मग याबरोबर त्यांनी इथल्या सोसायटल व्यवस्था जी होती, जी सामाजिक व्यवस्था होती, तीही बदलायचा प्रयत्न केला आणि यांना आपण म्हणतो इन्व्हेडर्स. इन्व्हेडर्सचं मेन काय आहे, त्यावेळी तुम्ही तोच कंटेक्स्ट 10व्या-11व्या शतकात किंवा मध्ययुगीन भारताच्या इतिहासातला बघता, त्यावेळी तुम्हाला लक्षात येतं की सल्तनत मधले तुर्किश आले, तुर्किशच्या नंतर अफगाणिस्तान आले. ओके. त्यांना अफगाणी मुस्लिम म्हणतात. ओके. ह्या मुस्लिमांच्या मध्ये ही इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये ज्यावेळी दरबारी व्यवस्था होती, सल्तनतशाही होते, त्यामध्ये 4 प्रकारच्या मुस्लिमांचं महत्व होतं. ओके. इराणी, दुराणी, तुर्किश आणि अफगाणिस्तानी. ओके. तर आता ह्या सगळ्या 4 भागांमध्ये 4 ह्यांचं काय सिग्निफिकन्स आहे, सुरुवातीचं जे राज्य एस्टॅब्लिश मोठ्या प्रमाणात सल्तनतशाही एस्टॅब्लिश करायचं कार्य आहे ते तुर्कांनी केलेलं आहे. ओके. या तुर्कांनी इराणवरती, पर्शियावरती आक्रमण करून तिथलं राज्य नेस्तनाबूत करून तिथे इस्लामिझमचा प्रसार करून स्वतःचं तिथं राज्य तयार केलं. ते राज्य केल्यानंतर मोर फर्टाईल लँडच्या शोधामध्ये किंवा जास्त सुपीक प्रदेशाच्या शोधामध्ये त्यांनी स्वतःच्या तिथल्या इराणी आणि तुर्किश साम्राज्यांच्या मधल्या कॉन्फ्लिक्टमध्ये ज्यांना स्वतःचं से मिळाला नाही, स्वतःचं स्थान मिळालं नाही, त्यांनी नवीन भागात स्वतःचं आक्रमण केलं. म्हणजे तो भाग होता मग इंडियन सबकंटिनेंट, भारतीय उपखंड. इथं आले, इथल्या सुपीक जमिनीवरती त्यांनी सुरुवातीला आत्ताचा जो पाकिस्तान, पेशावर, लाहोर हा जो भाग आहे, तिथं स्वतःचा एस्टॅब्लिशमेंट करायचा प्रयत्न केला, स्वतःचं स्थान निर्माण करायचा प्रयत्न केला. त्यातनं मग ते दिल्लीला गेले. आता हे सगळं होत असताना जोपर्यंत त्यांना विरोध होता तोपर्यंत ते वायव्य भागात सीमित होते. जसा जसा इथला विरोध कमी होत गेला किंवा इथले राजे वीक होत गेले तसं तसं मग ते आत भारतीय उपखंडात शिरलेले दिसतात. मग याच्यामध्ये हे इन्व्हेडर्स कसे झाले, तर इन्व्हेडर्स झाले कारण त्यांच्यामध्ये त्यांनी इथं आले, त्यांनी इथं स्वतःचं राज्य एस्टॅब्लिश केलं, स्वतःची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम एस्टॅब्लिश केली, प्रशासकीय यंत्रणेच्या आधारावर त्यांनी सोशल व्यवस्था नव्याने डिफाईन करायची प्रयत्न केली, त्यांच्यासाठी कायदे व्यवस्था डिफाईन करायची प्रयत्न केली, रिलिजियस सिग्निफिकन्स घेतला, त्याच्याबरोबर त्यांच्या राज्याला त्यांनी लेजिटिमसी खलिफाच्या साह्याने घेतली. ह्या सगळ्या जे मॅटर आहेत, त्या मॅटरमुळे आपण त्यांना इन्व्हेडर्स म्हणतो, आक्रमणकर्ते म्हणतो.
ओके. त्याच्यापूर्वी इस्लाम जे धर्मातले व्यक्ती वेगवेगळ्या आलेल्या होत्या किंवा याच्या नंतर ज्या इस्लामिक व्यक्ती ज्या आलेल्या होत्या, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे आर्ट अँड कल्चर मधले कलाकार असतील किंवा थोडेसे साहित्यिक असतील, ही लोक इथे येऊन राहिलेली दिसतात. त्यांनी इथं येऊन काम केलेलं दिसतं, रिलिजनचा किंवा धर्माचा प्रचार करण्यासाठी काम केलेलं दिसतं. हे घुसखोर म्हणता येईल. पण घुसखोर म्हणजे आणि हे इन्व्हेडर्स जरी असले तरी ते पुन्हा भारतीय सिस्टीमचा भाग झाले. ते परके राहिले नाहीत, उपरे राहिले नाहीत. ओके. सुरुवातीला आर्यन हे परके होते, उपरे होते, इन्व्हेडर्स होते, आक्रमणकर्ते होते, घुसखोर होते. त्याच्यात काही आर्यन्स होते ते घुसखोर होते, जे सुरुवातीला येऊन राहिले. ते इतर राहिले, इथल्या सिस्टीमनं त्यांना पुन्हा सामावून घेतलं. म्हणजे काय की भातात आपण म्हणजे तांदूळ जर निवडत असतो तर तांदळामध्ये खडे असतात. ओके. तांदळामध्ये खडे असतात. खडे म्हणजे बाहेरचा पार्ट आहे, तो तुम्ही काढून टाकता. ओके. इंडियन सिस्टीम मध्ये हे जे बाहेरनं आले ते खडे होते, पण ते खडे पुन्हा ह्या भागाचा भाताचा भाग जाऊन होऊन गेले. ओके. सो म्हणजे हे प्रॅक्टिकली भाताच्या बाबतीत किंवा तांदळाच्या बाबतीत पॉसिबल नाहीये, पण मी इमॅजिनेशनसाठी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितली. सो पुढे गेल्यानंतर तुम्ही ज्यावेळी ह्या इतिहासाचा अभ्यास करता त्यावेळी मात्र तुम्हाला हे दिसतात इंग्रज. हे इंग्रज कायम परके राहिले, ते इन्व्हेडर्स होते, इन्व्हेडर्स म्हणूनच राहिले, रुलर म्हणून राहिले आणि म्हणजे साम्राज्यकर्ते म्हणून राहिले आणि साम्राज्यकर्ते म्हणून निघून गेले. लक्षात घ्या. ते इथल्या भागात भारताचा भाग बनू शकले नाहीत. सो इंडियन सबकंटिनेंट मध्ये आपण सुरुवातीला ज्यांना इन्व्हेडर्स म्हणतो, पार्थियन्स, शकाज, कुशानाज, हे पर्शियन्स, शकाज, कुशानाज पुन्हा क्षत्रिय म्हणून असिम्युलेट झाले, क्षत्रिय म्हणून एकूण भारतीय सिस्टीम मध्ये सामावून गेले. इथंच राजपुतांचा उदय झालेला दिसतो. इथंच राजपुतांचा उदय झालेला दिसतो, जे इंडियन सबकंटिनेंट मध्ये, भारतीय उपखंडांमध्ये, वायव्य भागामध्ये राजपूत जे वेगवेगळी साम्राज्य किंवा राज्य तयार झाली, त्यांची सुरुवात शकाज कुशाणांच्या पासून चालू झाली. ओके. शकाज आले, कुशाणाज आले, त्याच्या आधी फार पूर्वीच्या काळामध्ये मौर्यन एम्पायरच्या काळामध्ये नेपोलियन आलेला होता, सॉरी अलेक्झांडर आलेला होता. या सगळ्या नेपोलियन 18व्या मॉडर्नच्या ह्याच्यात आलं होतं, मॉडर्न एरामध्ये अलेक्झांडर आलेला होता. या सगळ्यांच्या मागे जे राहिलेले लोक होते त्याच्यामधल्या ग्रीक टेनर्स आणि शकाज कुशानाज हे स्वतःच एक राज्यकर्ते म्हणून आले. त्यातले जे काही ज्यांनी वेदांचा अभ्यास केला, ज्यांनी शिक्षण घेतलं किंवा इथल्या एकूण फिलॉसॉफीचा अभ्यास केला, ते ब्राह्मण म्हणून गणले गेले आणि ज्यांनी राज्यकर्ते म्हणून राहिले ते क्षत्रिय म्हणून गणले गेले. त्यामुळे इन्व्हेडर्स समाजातलं स्थान हे कायम साधारणतः तुम्हाला हायर असलेलं दिसेल. पुढल्या काळांमध्ये बरेचसे राज्य आहेत, त्याच्यामध्ये काही राज्यांचे राज्यकर्ते हे शूद्राज मधूनही समोर आले. मग हे शूद्राज मधून समोर आल्यानंतर मग त्यांना पुन्हा क्षत्रिय म्हणून वर्ण सिस्टीम मध्ये सामावून घेण्यात आलं. याचाच एक रेफरन्स देता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळी राज्याभिषेक करण्याचा घाट घालण्यात आला होता किंवा राज्याभिषेक करण्याचं योजलं होतं, त्यावेळी तुम्हाला एक कॉन्फ्लिक्ट झालेलं माहिती आहे का पहा. म्हणजे तुम्ही ते वाचलं असावं नसावं, आय डोंट नो, पण कदाचित हे ज्यांनी कथा कादंबऱ्या जरी वाचलेल्या असतील तर त्यांना माहित असेल की इथल्या महाराष्ट्रीयन ब्राह्मणांनी त्यांना विरोध केला होता राज्याभिषेक करण्यासाठी. कारण राज्याभिषेक हा फक्त वेदांच्या दृष्टीनं जो क्षत्रिय आहे त्यांचाच होऊ शकतो आणि त्यांच्या दृष्टीनं मराठा ही क्लान वैश्य समाजातली होती, कारण ऍग्रिकल्चर करणारे कुणबी समाजातली ते जनता होती. मग त्यामुळे ते क्षत्रिय समाजामध्ये सामावून घेतले जाऊ शकत नाहीत आणि त्यामुळं शिवाजी राजांना राज्याभिषेकाचा अधिकार नाही असं इथल्या यांनी मठांनी हे काढला होता, आदेश काढलेला होता किंवा असा निर्णय दिलेला होता. पण नंतर मग गांगाभटांनी ते राजपूत क्लान मधले आहेत, मग ते राजपूत हे स्वतः क्षत्रिय आहेत आणि त्याच्यामुळे मग शिवाजी महाराज हे क्षत्रिय कुळातले आहेत आणि ते क्षत्रिय कुळातले आहेत म्हणून त्यांना राज्याभिषेक करण्याचा अधिकार आहे, असं वगैरे ते बादरायन संबंध जोडून त्याला एक लिजिटिमसी दिली. आता मुळात हा प्रश्न इथं निर्माण होतो की इज इट नेसेसरी का की बाबा राज्याभिषेक करण्यासाठी तुम्हाला विशिष्ट याच्यातलाच पाहिजे का? पुराणांनी किंवा वेदिक यांनी लिटरेचरनी सांगितलेल्या गोष्टी या बऱ्याचशा काळापर्यंत सांभाळल्या गेल्या, त्याच्यामुळे त्याच्या मागे प्रत्येक गोष्टीला लेजिटिमसी शोधण्याचा प्रयत्न केला गेला. बऱ्याच ठिकाणी तो यशस्वी झाला, बऱ्याच ठिकाणी अयशस्वी झाला. मग त्याच्या ठिकाणी मग डायरेक्ट ब्राह्मणिस्टिक क्राइस्टनी किंवा पुजाऱ्यांनी एखाद्या राजाला डायरेक्टली सपोर्ट केलेलाही दिसतो. तर सदन भारतामध्ये तुम्ही चोला चालुक्यात जर बघितले, हे चेरात जर बघितलेत, तर हे चालुक्याज आणि चोलाज हे ऑलरेडी वैश्य समाजातून आलेले होते, पण त्यांनी ब्राह्मणिझमचा प्रसार केलेला दिसतो आणि ब्राह्मणिझमचा प्रसार केल्यानंतर त्यांनी स्वतःचे राज्याभिषेक, स्वतःच्या राज्याला लेजिटिमसी ब्राह्मणिस्ट टेम्पल्स कडून किंवा तिथल्या प्राइस्ट कडून किंवा पुजाऱ्यांच्याकडून घेतलेली दिसते.
ओके. सो इट इज ऑब्वियस थिंग की हे कॉन्फ्लिक्ट होतात. धर्म आणि राज्यव्यवस्था हे कॉन्फ्लिक्ट कायम चालत राहतात. आता सुद्धा जे एक्झिस्टिंग मध्ये आहे सेक्युलर स्टेट आणि त्याच्या विरुद्ध जो आता एक्झिस्टिंग हिंदुत्ववाद किंवा त्या पद्धतीने पसरले जाणारे इन्क्लाइंड आयडेंटिटीज आणि त्याच्यामधले कॉन्फ्लिक्ट तयार करण्याचा जो प्रयत्न केला जातो, ओके, हे स्टेट स्पॉन्सर्ड नाही आहेत. हे कुठल्याही आपल्या राज्यकर्त्यांमध्ये आपल्या संसदेनं किंवा आपल्या काय म्हणतात एक्झिक्युटिव्ह बॉडीजनं हा बाबा चला आपला हा धर्म आहे असं म्हणून जाहीर केलेलं नाहीये. हे कॉन्स्टिट्युशनली पॉसिबल नाहीये. पण देअर आर डिफरन्सेस. समाजामध्ये वेगवेगळे ज्यावेळी सामाजिक घटक असतात त्या सामाजिक घटकांनी स्वतःची आयडेंटिटी डिफाईन करायचा आणि ती डॉमिनंट करायचा ज्यावेळी प्रयत्न केला जातो त्यावेळी हे कॉन्फ्लिक्ट तयार होतात. ओके. हेच कॉन्फ्लिक्ट ओव्हर द पिरियड चालू झालेले आहेत. पण याच्यामध्ये मग काय होतं की त्याला एक सिंथेसिस, थेसिस, सिंथेसिस आणि अँटिथेसिस हा एक चा प्रकार एक आहे. त्याच्यामध्ये काय होतं की एक थेअरी मांडली जाते, दिस इज थेसिस. त्याच्यात त्याला एक अपोजिट सिंथेसिस तयार होतं की नाही बाबा हे असे नाही आहेत. म्हणजे थोडक्यात जर समजा आपण हे घेतलं टिळक आणि आंबेडकरांचं उदाहरण घेऊ. मी थोडंसं तुम्हाला हिस्ट्री मधल्या सगळ्या गोष्टींचा रेफरन्स एकदम देतो. ह्या गोष्टी बॅक ऑफ माइंडला राहू देत. ह्यातली कुठलीही गोष्ट व्यर्थ नाहीये. एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट. मी जे बोलतोय ते. ओके. तुम्हाला एक रेफरन्स आहे की टिळकांच्या मधला आणि याच्यातला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आर्यन्सच्या बाबतीतला रेफरन्स. ओके. आर्यन्सच्या बाबतीत टिळक काय म्हणतात, आर्यन्स इथले मूळ होते. ओके. आर्यन्सच्या बाबतीत ते काय म्हणतात की ते बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की ते इन्व्हेडर्स होते. ओके. तर ह्या एक थेसिस मांडण्यात आलं. टिळकांनी एक थेसिस मांडलं, त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी एक अँटीथेसिस मांडलं आणि त्याच्यानंतर मग हिस्टोरियन्सनी मिळून एक तयार केलेला गोषवारा त्याला म्हणतात सिंथेसिस. म्हणजे दोन्हीच्यातले थोडे थोडे टिनट्स जे इम्पॉर्टंट आहेत, जे महत्वाचे आहेत आणि जे ट्रू आहेत, सत्य आहेत, ते एकत्र करून मग त्याच्या बाबतीत होतं सिंथेसिस. मग आता जे आर्यन्सना मानलं जातं, आर्यन्सचं मग तुम्ही ते लोकेशन शोधून काढलं, मग त्याच्या वेगवेगळ्या सोर्सेसच्या साह्यानं त्यांचे कार्य शोधून काढलं, मग त्याच्या साह्याने एक डिफाईन पॅटर्न तयार झाला की आर्यन्स वेअर फ्रॉम मिडल ईस्ट, सेंट्रल एशिया, आणि सेंट्रल एशियामधनं ते आले आणि सेंट्रल एशियातनं आल्यानंतर त्यांनी इथं राज्य संस्थापित केलं आणि राज्य संस्थापित केल्यानंतर मग वर्णा सिस्टीम एस्टॅब्लिश केली. मग ह्यामधले काही बाबी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या आल्या आणि काही बाबी लोकमान्य टिळकांनी सांगितलेल्या आल्या. थेसिस, अँटीथेसिस, सिंथेसिस. ओके. या गोष्टी पुढे पुढे चालत राहतात. सो आत्ताच्या एक्झिस्टिंग कंडिशन मध्ये आपण करंटचा अभ्यास करताना सेक्युलरिझम, त्याच्यातले कॉन्फ्लिक्ट, त्यातलं कॉन्स्टिट्यूशन, प्रिअम्बल म्हणजे प्रस्तावना, संविधानाची प्रस्तावना, याच्यामध्ये सांगितलेली तत्व, याच्यामध्ये होणारा वादविवाद, याच्या अनुषंगाने ज्यावेळी विचार करतो त्यावेळी असा विचार करा की हे आयसोलेशन मध्ये नाहीये. ओव्हर द पिरियड जसा जसा समाज डेव्हलप झाला, ओव्हर द पिरियड जसं सिव्हिलायझेशन डेव्हलप झालं, तसं तसं हे थेसिस, अँटीथेसिस आणि सिंथेसिस ह्या गोष्टी होत राहतात आणि याच्यातून समाज एक पाऊल पुढे जातो. कॉन्फ्लिक्ट झाल्यानंतर एकमेकाशी जुळवून घेण्याची ही माणसाची जी उपजत वृत्ती आहे, बिकॉज ऑफ ह्युमन बिईंग इज अ सोशल अॅनिमल, कारण माणूस हा सामाजिक प्राणी आहे. या कारणास्तव दोघांच्या मध्ये एक काहीतरी तारतम्य ठेवून एकत्रीकरण करण्याचा, विचारांचा एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि को एक्झिस्टन्स, एकत्रित राहण्याचा प्रयत्न केला जातो. सो हे कॉन्फ्लिक्ट परसिस्टन्स नाहीये. हे कॉन्फ्लिक्ट परसिस्टन्स. आता यातून सांगण्याचा उद्देश हा होता की इन्व्हेडर्स आणि घुसखोर हे शब्द जरी निगेटिव्ह वाटत असले तरीही हे निगेटिव्हली न घेता फक्त एक आयडेंटिफिकेशन करण्यासाठी त्याचा फक्त रेफरन्स घ्यावा. ओके. लक्षात येते? एनिथिंग एल्स? यात मी 2-3 कन्सेप्ट जाता जाता तुम्हाला सांगितल्या. ओके. त्याही थोड्याशा लक्षात असू देत. आता आपल्याला पुढल्या लेक्चरमध्ये काय काय पाहायचं सांगतो. आता मी थोडंसं कसं झालं, 12:47 झालेत. कुठल्याही गोष्टीची जर स्टार्ट करायचा म्हणला तर आपल्याला मग आणि पुढचा अर्धा तास लागेल. बसू शकणार असाल तर आपण घेऊ, काही हरकत नाहीये. जर बसू शकत नसाल तर मग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये हे सगळं एकूण मेडिवेल मधला राहिलेला पार्ट घेऊ. त्याच्यामध्ये आपण सल्तनत, ओके, सल्तनत मधल्या वेगवेगळ्या डायनास्टी, मुघल डायनास्टी आणि त्याच्याबरोबर फिलॉसॉफीज, या 3 गोष्टी घ्यायच्या आहेत. ओके. सो आतापर्यंत झालेल्या भागामध्ये काही समस्या असतील तर सांगा. प्लीज. अभिषेक, जुवेरिया, प्राजक्ता, शीतल, बरेचसे लोक
स्किप झालेले दिसत आहेत. वैभव आहे, वैशाली आहे. ठीक आहे. तुम्हाला एक होमवर्क देतो. आता हा होमवर्क एक बुक वाचायचा आहे एनसीईआरटी वाचणाऱ्यांसाठी. अभिषेक बोल. हॅलो सर, मी काय म्हणतोय हम्म. की तुम्ही सुरुवातीला प्रश्न विचारलेला की प्राचीन आणि मध्ययुगीन यातला मधला फरक वगैरे असं काहीतरी सांगा वगैरे. तेव्हा मी सांगितलं की मध्ययुगीन भारताची सुरुवात ही तुघलक आले तेव्हापासून झालेली, नाही का? हम्म. नंतर तुम्ही जेव्हा शिकवताना म्हटलं की नाही का ह्याच्या अगोदर परत परकीय आक्रमण झालेले म्हणजे कण्व झालेले, कुशाण वगैरे, मग तेव्हापासून का नाही झाली वगैरे असं का? त्याचं उत्तर तुला मिळालं नाही का आपल्या या डिस्कशन मध्ये? म्हणजे जेव्हा तुघलक आले तेव्हा ते जास्त प्रमाणात बदल करून गेले असं काय का? नाही. अभिषेक, मी तुला मगाशी हे सांगण्याचा प्रयत्न केला. मे बी तू स्किप झाला असेल किंवा तुला आवाज ऐकू आला नसेल. मी तुझं नाव घेऊन पण सांगितलं होतं की अभिषेक, असं आपण नाही म्हणू शकत की तुघलक आले म्हणून तिथून मिडेवल चालू झाला. हे मी वाक्य मगाशी म्हटलं होतं. तुला त्याचं कारण हवंय की ते तसं का नाहीये, बरोबर ना? हा, मग हा. आणि मध्ययुगीन भारताची सुरुवात झाली केव्हापासून ते म्हणतोय मी. झाली केव्हापासून? हा, मी तेच सांगतोय तुला. प्राजक्तानं वरती एक आपल्या चॅट बॉक्स मध्ये टाकलेलं आहे बघ. 500 एसी, 500व्या इसवी सनाचं 5वं शतक किंवा 6वं शतक. 5वं म्हणण्यापेक्षा आपण 6वं शतक पकडू. 6व्या शतकापासून मिडवेलची किंवा सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येतं. हे का, याचं उत्तर मी आपल्याला गेल्या 1.5 तासामध्ये दिलं. की हे जे चेंजेस झालेले आहेत ते मिडीवलची सुरुवातीच्या काळांमध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम मध्ये तुम्हाला जे चेंजेस दिसतात, सोशल सिस्टीम मध्ये, इकॉनॉमिक सिस्टीम मध्ये जे चेंजेस दिसतात, त्याच्यामुळे आपल्याला मिडीवेल म्हटलं जातं. डायनास्टीच्या बेसवरती तुमच्या इतिहासाचे कालखंड पाडले जात नाहीत. घराण्यांच्या बेसवरती, घराण्यांच्या बळावरती तुमचं पिरियड पडणार नाही. ओके, म्हणून तुला म्हणलं की 10व्या-11व्या शतकाच्या ऐवजी आपण 6व्या शतकापासून म्हणतो. कारण सामाजिक व्यवस्थेमध्ये, आर्थिक व्यवस्थेमध्ये, राजकीय व्यवस्थेमध्ये जे बदल घडले, प्रशासकीय यंत्रणेमध्ये जे बदल घडले, ते बदल साधारणतः त्याची सुरुवात गुप्ताच्या पिरियडमध्ये चालू झाली होती. पण त्याचं कन्सॉलिडेटेड फॉर्म किंवा त्याचं एक व्यवस्थित जे स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट आहे, ओके, व्यवस्थित फॉर्मॅट जो तयार झाला, तो साधारणतः हर्षाच्या काळानंतरचा झाला. म्हणजे हर्षाच्या काळानंतरची जी काही राजकीय, सामाजिक, आर्थिक व्यवस्था दिसते ती आणि एन्शंटच्या काळामधली म्हणजे हर्षाच्या काळाच्या आधीच्यापासून जी व्यवस्था दिसते याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात फरक दिसतात. त्याच्यामध्ये मी एक फिलॉसॉफीजचा पण पार्ट सांगितला होता. त्या फिलॉसॉफीज मध्ये मी तुला एक भागवतिझम पण सांगितलं. त्याच्यामध्ये इस्लामिझम पण आहे, लिंगायत व्यवस्था आहे, ओके, सुफिझम आहे. या व्यवस्था तुम्हाला नवीन फिलॉसॉफीज किंवा नवीन वे ऑफ लाईफ द्यायचा प्रयत्न करतात. ओके, त्या वे ऑफ लाईफ मुळे त्यांचे फॉलोअर्स त्याच्याकडे आकर्षित होतात आणि त्यामुळे त्या व्यवस्थेच्या किंवा त्या फिलॉसॉफीच्या आधारावर ते सामाजिक व्यवस्थेमध्ये बदल घडतात, व्हॅल्यू सिस्टीम मध्ये किंवा मूल्य व्यवस्थेमध्ये बदल घडतात आणि हे बदल पूर्वीच्या काळापासून वेगळे होते. म्हणून आपण साधारणतः 6व्या शतकापासूनचा पुढला काळ हा साधारणतः आपण मिडवेलचा किंवा मध्ययुगीन भारताचा काळ म्हणून ओळखतो. क्लिअर झालं अभिषेक? क्लिअर झालं का? सर झालं सर. ठीक आहे. आता फक्त एक गोष्ट करा. थीम्स इन इंडियन हिस्ट्री पार्ट 2 एनसीईआरटी आहे. ओके, थीम्स इन इंडियन हिस्ट्री पार्ट 2 हे जे पुस्तक आहे ते तुमचं साधारणतः एका बैठकीला बसलात तर 2 दिवसामध्ये एकदा वाचायला सुरुवात केलात, कंटिन्युअस वाचलात की 1.5 ते 2 दिवसात कंप्लीट होतं. हे पुस्तक 1 ते 1.5 दिवसात कंप्लीट होतं. हे पुस्तक तुम्ही फक्त प्लीज वाचून याल. जेवढे कोणी आपण 16-17 पार्टिसिपंट आहोत, त्या तहसील कार्यालयांच्या मध्ये जे कोणी आपले विद्यार्थी पार्टिसिपंट आहेत, त्या सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की थीम्स इन इंडियन हिस्ट्री पार्ट 2 मे बी मराठीतून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडंसं जड जाण्याची शक्यता आहे. पण हिंदीकडे जाऊ नका. त्याची हिंदी पुस्तकं पण मिळतात एनसीईआरटी मध्ये, पण ती हिंदी तुम्हाला म्हणजे मराठीपेक्षा जास्त आपलं सॉरी इंग्रजीपेक्षा जास्त अवघड जाईल. एनसीईआरटीचे बुक एकदम लेमनला म्हणजे सामान्य माणसाला कळतील अशा सामान्य इंग्रजीमध्ये लिहिलेले आहेत.
अजिबात त्यामध्ये अवघड काही नाहीये. फक्त एकदा ते पुस्तक वाचायचा प्रयत्न करा. तुम्हाला पुढल्या आठवड्यात मिडिव्हल हिस्ट्री अगदी व्यवस्थित क्लिक होऊन जाईल, की नेमकं आपण काय सांगतोय आणि का सांगतोय ते. जमेल एवढं? एव्हरीवन? पुस्तकाचं हे पुस्तक आहे. दिसतंय का बघा? पार्ट 2. ओके, हे पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे. या पुस्तकामध्ये तुम्हाला एकूण मुघलशाही, एकूण दिल्ली सल्तनत आणि फिलॉसॉफीज आणि सोशल इकॉनॉमिक स्टेटस या तिन्ही चारही गोष्टींचा आढावा व्यवस्थित घेतलेला आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही ओव्हरऑल तुमचं अभ्यासासाठी मिडिव्हल इंडिया सतीश चंद्रांचं बुक वाचायचं आहे. आपले लेक्चर संपले की ते तुम्हाला मग जास्त फ्लुएंटली कळून जाईल. ओके, इफ पॉसिबल हे पुस्तक, इफ पॉसिबल म्हणण्यापेक्षा हे पुस्तक वाचून प्लीज या, प्लीज, आय एम रिक्वेस्टिंग यू. ओके, बाकी आता काही हे आहेत, आता काही प्रॉब्लेम्स आहेत. एनी डाऊट? एनी डाऊट? काही डाऊट आहेत का काही? प्लीज. ठीक आहे. आज दुपारचं लेक्चर काही कारणास्तव मला घेता येणार नाही. मी सरांना तसा निरोप दिलाय. मे बी तुमचं दुसरं एखादं लेक्चर अरेंज केलं असण्याची शक्यता आहे. पुढल्या आठवड्यात जे लेक्चर असेल ते मिडिव्हल आपण कंप्लीट करू आणि त्यानंतर मात्र आपले रन चालू होईल मॉडर्न इंडियासाठी. त्यामुळं प्लीज थोडंसं आतापर्यंत जो पार्ट झालेला आहे, आपल्याला आठवड्यानंतर लेक्चर असतं, त्यामुळे मे बी जेवढे काही लेक्चर होतात 2-2 विषयांचे, इकॉनॉमिक्स आणि ह्याचं, जेवढा पार्ट शिकवला जातोय तेवढा तुमचा वाचून होण्याची शक्यता तरी आहेच. तुम्ही जरी अभ्यास करत असाल, म्हणजे इतर तुमचं अकॅडमिक्स चालू असेल तरी सुद्धा. सो प्लीज थोडंसं वाचत चला, ज्याच्यामुळे तुम्हाला डाऊट्स क्रिएट होतील आणि ते डाऊट्स क्रिएट होण्यासाठी आपल्याला क्लिअर करण्यासाठी इथं रिसोर्सेस आहेत. सो ते आत्ताच्या आत्ता क्लिअर केला तर चांगलं राहील. ओके, ठीक आहे. थँक्यू फॉर कोऑपरेशन एव्हरीवन. थँक्यू.